पॉइंट सुरू केला होता, सॉरी परवा नाही काल. सो आपण आता तो कंटिन्यू करूयात. अलॉट्रॉप्स आपल्याला बघायचे, स्ट्रक्चर्स काढायचे. तर सगळ्यांनी स्ट्रक्चर्स काढण्यासाठी रेडी राहा, म्हणजे पुढे आपल्याला 2-3 स्ट्रक्चर्स एक मेन काढायचे आहेत. ते तुम्हाला ड्रॉ करता आली तर तुम्हाला म्हणजे सोपं जाईल अलॉट्रॉपी लक्षात ठेवायला. चला सुरू करूयात आपण. सो आपण लास्ट टाइम कोणता पॉइंट कंप्लीट केला होता, तर अलॉट्रॉपी आणि पॉलिमॉर्फिझम या दोन्ही मधला आपण डिफरन्स बघितला होता. अलॉट्रॉपी म्हणजे काय की एकच एलिमेंट आहे पण तो वेगवेगळ्या केमिकल फॉर्म्स मध्ये असतो. लाईक ओझोन, ऑक्सिजन असेल तर तो ओझोन किंवा ऑक्सिजन डायऑक्सिजन मध्ये राहतो. ओके. पण पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, त्याचं लूक. मॉर्फिझम याचा अर्थ काय, त्याचं लूक, पोस्टर. ठीक आहे, की तो कसा दिसतो त्या पद्धतीने. म्हणजे एकच मॉलिक्यूल आहे पण तो वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला, वेगवेगळ्या क्रिस्टल्स मध्ये आपल्याला तो प्रेझेंट राहतो. त्याला काय म्हणायचं, पॉलिमॉर्फिझम. ओके. आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला काय पॉलिमॉर्फिझम शिकायचं नाही, आपल्याला शिकायचंय एलोट्रॉपी. ओके. सो वी आर गोइंग टू सी एलोट्रॉपी ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल, पी ब्लॉक एलिमेंट्स मधले ग्रुप 14, 15 आणि 16 हे एलोट्रॉप्स दाखवतात. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत, आता आपल्याकडे 16, 17, 18 आपण ते ग्रुप शिकतो, त्याच्यामुळे आपल्याला हे 3 एलोट्रॉप्स बघायचे. ठीक आहे. बट यू शुड नो दॅट एलोट्रॉप्स ऑफ ग्रुप 14 अँड 15 ऑल्सो. तुमचे हे लास्ट इयर शिकून पण झालेले आहेत. सो फक्त एकत्र सगळे एलोट्रॉप्सची नावं यावी म्हणून ही स्लाइड तुम्ही लिहून घ्या, म्हणजे कोणकोणते एलोट्रॉप्स तुम्हाला अभ्यासाला आहेत आणि कोणकोणते टाइप्स आहेत हे लक्षात येईल. कार्बनचे 4 एलोट्रॉप्स आहेत, डायमंड, ग्राफाइट, अमॉर्फस अँड फुलेरिन. ओके. सो यू हॅव स्टडीड ऑल दिस 4 एलोट्रॉप्स. देन इन केस ऑफ एसएन यू हॅव 2 एलोट्रॉप्स, ग्रे अँड व्हाईट. बरं, अजून एक सांगायचं, जेव्हा आपण सेमी कंडक्टर्स पाशी असू किंवा मेटलॉइड्स पाशी असू, ठीक आहे, हा एक मेटलॉइड आहे, एसबी मेटलॉइड आहे, सेलेनियम मेटलॉइड आहे. तर मेटलॉइड मध्ये काय असतं, तर दे हॅव प्रॉपर्टीज ऑफ मेटल ऍज वेल एज नॉन मेटल. बरोबर आहे ना. मेटलॉइड्सचा अर्थ काय होतो, मेटल आणि नॉन मेटल दोन्हीच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळं जे एलेक्ट्रॉप्स असतात त्यातले काही काही एलेक्ट्रॉप्स हे मेटॅलिक असतात आणि काही काही एलेक्ट्रॉप्स हे नॉन मेटॅलिक असतात. कळते. जेव्हा आपण मेटलॉइड्स मध्ये असणार आहे तेव्हा लक्षात ठेवायचं की कुठला तरी एक ह्याच्यातला मेटॅलिक असतो आणि कुठला तरी नॉन मेटॅलिक असतो. कळते. सो त्यानुसार आपल्याला एलेक्ट्रॉप्स बघायचे इन केस ऑफ मेटलॉइड्स. अदरवाइज बाकीचे जे एलेक्ट्रॉप्स आहेत ते नॉन मेटलचेच आहेत. So write down all these points, then we'll move to the electrodes of group 16 elements. Okay, electrodes of oxygen, sulfur, selenium, and there are some electrodes of tellurium also. Actually group 16 मधले सगळे एलिमेंट्स एलेक्ट्रॉपी दाखवतात, म्हणून तर त्यांना आपण म्हणजे स्पेशल ग्रुप आहे हा की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळेजण एलेक्ट्रॉप्स किंवा पॉलिमॉर्फिझम दाखवतात. लिहून झालं की सांगा, मग आपण पुढे जाऊयात. आपल्याला परत एक एक पॉईंट, म्हणजे आता अर्थात आपण हे कार्बन आणि फॉस्फरसच्या फॅमिलीचे नाही बघणार आहोत, ऑक्सिजनचे बघणार आहोत. ओके. सो सुरू करायचं एलेक्ट्रॉप्स ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. आय होप सगळ्यांचं झालं असेल. पुढे जाऊयात आपण. So in case of oxygen, so we are going to see group 16 elements in detail one by one, each element. Oxygen झालं की सल्फर, मग सेलेनियम वगैरे वगैरे. ठीक आहे. So let's start with first one, allotropy or allotropes of oxygen. Oxygen has two allotropes, dioxygen and ozone. ठीक आहे. डायऑक्सिजन, त्याला आपण नुसता ऑक्सिजन पण कधी कधी म्हणतो किंवा ऑक्सिजन मॉलिक्यूल पण म्हणायचं. ओके. O2 याचा अर्थ काय, इट मे बी ऑक्सिजन मॉलिक्यूल और इट इज डायऑक्सिजन. दोन ऑक्सिजन एकत्र आलेत म्हणून डायऑक्सिजन पण त्याला म्हणतात. कळाले. बरं, मला सांगा डायऑक्सिजन मध्ये बॉन्ड ऑर्डर किती असते? हाऊ मेनी बॉन्ड्स आर देअर बिटवीन टू ऑक्सिजन ऍटम्स? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. डायऑक्सिजन मध्ये बॉन्ड ऑर्डर किती असते? किती बॉन्ड्स असतात दोन ऑक्सिजन मध्ये?
2 ऑक्सिजन मध्ये 2 बॉन्ड्स असतात बघा ना, एक सिंगल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा बॉन्ड आणि एक असतो पाय बॉन्ड. ओके. आणि ओझोन मध्ये ओझोनची बॉन्ड ऑर्डर माहितीये कोणाला? ओझोनची बॉन्ड ऑर्डर आहे 1 and हाफ. एक एक आणि हाफ म्हणजे दीड 1.5 बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. परत पुढे येणारच आहे. आता काही लिहू नका. आपण चेक करूयात एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे. जेव्हा आपण ड्रॉप्स किंवा आता इथून पुढचे सगळे मॉलिक्युल्स म्हणजे काल आपण एक रिव्हिजनचा किंवा आपण एक हे बघितलं होतं, ओव्हरव्ह्यू बघितला होता, की त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की आता आपल्या ट्रेंड्स वगैरे सगळ्या संपल्यात आणि वन बाय वन आपल्याला एक मॉलिक्युल बघायचा आहे. बरोबर आहे. ऑक्सिजन, क्लोरीन, मग सल्फरचे ऍसिड, सल्फरचे अजून बाकीचे कंपाऊंड्स. सो आता जेव्हा नवीन स्ट्रक्चर्स तुमच्या समोर येतील किंवा नवीन मॉलिक्युल्स दिसतील तेव्हा प्रत्येकाचं स्ट्रक्चर तुम्हाला आलं पाहिजे. कळतंय? प्रत्येकाचं स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न करा. स्ट्रक्चर काढायचं म्हणजे काय 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर नाही, फक्त त्याच्यामध्ये किती बॉन्ड्स तयार होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये पॅरामॅग्नेटिक आहे का नाही वगैरे ते आपल्याला चेक करायचंय किंवा किती बॉन्ड्स होत आहेत किंवा प्लेनर आहे का काय आहे ते स्ट्रक्चर, हायब्रिडायझेशन काय आहे, प्रत्येक स्ट्रक्चरचं तुम्हाला बघावं लागणार आहे. कळालंय? सो वेन यू हॅव एनी कंपाऊंड, आता इथून पुढे कुठलंही कंपाऊंड आलं की पहिल्यांदा काय करायचं, जो कोण सेंट्रल ॲटम असेल त्याचं ऑक्सिडेशन स्टेट, त्याची बॉन्ड ऑर्डर, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं हायब्रिडायझेशन सगळं बघायचा प्रयत्न करा. कळालंय? सुरू करायचं. सो यू हॅव टू कंपाऊंड्स डायऑक्सिजन अँड डायओझोन विच आर टू ॲलोट्रॉप्स ऑफ ऑक्सिजन एलिमेंट. ठीक आहे. ऑक्सिजन या एलिमेंटचे हे 2 ॲलोट्रॉप्स आहेत किंवा 2 मॉलिक्युल्स वेगवेगळे तयार होतात. ओके. So see these two structures. In case of oxygen, what we show, we have a double bond here. इथं सिंगल बॉन्ड काढले, ऍक्च्युली डबल बॉन्ड आहे इथे. आणि इथे हे 2 जे दाखवले ते काय आहेत तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. माहिती आहे ना? हे दोघं जण कोण आहेत? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इफ यू रिमेंबर, आपण जेव्हा ऑक्सिजनचं अनॉमलस बिहेवियर बघितलं होतं तेव्हा आपण बघितलं होतं की डायऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. आठवत आहे ना? इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. इट हॅज 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके. ऑक्सिजनचं स्ट्रक्चर आपल्याला परत एकदा डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याच्यामुळे आता जसं इथं आहे तसं काढून घ्या आणि ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं काढायचंय काय ते आपण जेव्हा परत ऑक्सिजन मॉलिक्युल आपण सेपरेट शिकणार आहोत त्यावेळेस परत बघूया. ठीक आहे. ओझोनचं स्ट्रक्चर बघा कसं येते. सेंटरला एक ऑक्सिजन आणि त्याला 2 बॉन्ड्स काढलेत. ठीक आहे. सो आता प्रत्येक ऑक्सिजनची बॅलन्सी फुलफिल करण्यासाठी काय केलंय बघा, सेंटरचा जो ऑक्सिजन आहे त्याने आधी 2 बॉन्ड केले, दोघांना एक बॉन्ड दिला. जेव्हा दोन्हीकडे एक सिंगल बॉन्ड लिहू तेव्हा काय होणार आहे, दोन्ही ऑक्सिजनचा एक बॉन्ड रिकामा राहणार आहे किंवा एक व्हॅलन्सी रिकामी राहणार आहे. मग काय केलं, एका ऑक्सिजनला डबल बॉन्ड काढला, जसं O2 मॉलिक्युल असतं तसं इथं डबल बॉन्ड काढला. तर प्रॉब्लेम काय झाला, आता या ऑक्सिजनचे बॉन्ड 3 बॉन्ड झाले. ओके, नाउ इट दिस ऑक्सिजन इज गॉट गेटिंग 3 बॉन्ड्स. सो 3 बॉन्ड झाले म्हणजे हे सुद्धा योग्य नाही. बरोबर आहे. ऑक्सिजनचे बॉन्ड्स मॅक्सिमम 2च काढू शकतो आपण, पण 3 कधी काढता येईल, जर का त्याचा जे लोन पेअर आहे ती युज केली तर आपल्याला 3 सुद्धा बॉन्ड काढता येईल. सो ऑक्सिजनचे मॅक्सिमम हे 3 बॉन्ड काढले, पण 3 बॉन्ड काढले तर लोन पेअर युज केली म्हणून चार्ज काय झाला त्याच्यावरती, प्लस. दिसते नाही तर प्लस लिहिलेलं. सो विल गेट अ प्लस चार्ज ऑन द दिस सेंट्रल ऑक्सिजन ॲटम. आणि हा प्लस वाला लागलाय ज्या ऑक्सिजनला त्याच्यावरती चार्ज जाणार आहे मायनस. कळलं? तुम्हाला ओझोनचं स्ट्रक्चर ऑलरेडी माहिती असणार आहे, पण परत एकदा बघा काय सांगते. सेंट्रल ऑक्सिजन आहे त्याचे 3 बॉन्ड्स आहेत, सो त्याच्यावरती चार्ज जाणारे प्लस आणि एक ऑक्सिजनवर चार्ज जाणारे मायनस, त्याच्याकडे एकच बॉन्ड आहे. ठीक आहे. अजून कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवणार आहात, तर ऑक्सिजनचा नॉर्मल व्हॅलन्सी आहे 2. बरोबर आहे. 2 त्याचे बॉन्ड होतात ना, नॉर्मली त्याचे 2 बॉन्ड्स तयार होतात, पण 2 पेक्षा जास्त झाले की चार्ज द्यायचा प्लस. प्लस जास्त म्हणजे काय, प्लस. सो 2 पेक्षा जास्त बॉन्ड म्हणजे 3 बॉन्ड झाले तर चार्ज काय जाणार, प्लस. आणि 2 पेक्षा कमी झाले, कमी म्हणजे काय, मायनस. 2 पेक्षा कमी म्हणजे काय, 1. सो एकच बॉन्ड झाला तर चार्ज काय द्यायचा, मायनस. कळाले? सो इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ओझोन. In case of ozone, there are 3 oxygens. One is having no charge, another one is positively charged, and another one is negatively charged. ठीक आहे. परत दुसरी गोष्ट, हे स्ट्रक्चर असंच काढलं पाहिजे असं नाही. डबल बॉन्ड या बाजूला काढला तर या ऑक्सिजन वरती मायनस जाणार. कळतंय? इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ डबल बॉन्ड ऍट लेफ्ट हँड साइड ओनली. यू कॅन ड्रॉ अपोजिट स्ट्रक्चर ऑल्सो, की इकडे डबल बॉन्ड काढायचा आणि या बाजूला सिंगल बॉन्ड. ठीक आहे. सो दिस इज ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ ओझोन. So let us move on to its properties of oxygen and ozone. So first one, both are gases at room temperature and pressure. Okay, normal temperature pressure ला दोघं जण गॅस फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. लिहायची गडबड करू नका, एकदा सगळं होऊ देत मग लिहा.
डायऑक्सिजन एक्झिस्ट ॲज डायरॅडिकल. ओके, इट इज एक्झिस्टिंग ॲज डायरॅडिकल, म्हणजेच त्याच्यामध्ये पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आहे, बरोबर आहे. इट हॅज 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड 2 वेगवेगळ्या ऑक्सिजनवर आहेत. ते दोघं जण पेअर अप होत नाही, या दोघांची पेअरिंग करायची नाही, कळतंय. ते दोघं जण अनपेअर्ड तसेच राहणार आहेत, म्हणजे 2 रॅडिकल्स, एक एक इलेक्ट्रॉन राहिला म्हणजे काय तयार झालं, रॅडिकल. आणि एक एक इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन एकटे एकटे राहिलेत म्हणून त्याचं नाव काय आलं, डायरॅडिकल. ओके, so dioxygen exists as diradical, or it has 2 unpaired electrons, or dioxygen is paramagnetic in nature. कळते, सगळ्याचा अर्थ एकच होतो. डायऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे किंवा त्याच्याकडे 2 रॅडिकल्स किंवा 2 सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा त्याच्याकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, तिन्हीचा अर्थ सेम होतो. ओके, दॅट्स वाय डायऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. नेक्स्ट वन, याचा कलर कसा दिसतो, ऑक्सिजनचा कलर. ठीक आहे, ऑक्सिजनचा कलर नॅचरली कसा दिसतो सांगा बरं. म्हणजे आपण ऑक्सिजन ऍज अ गॅस, नॅचरली आपण ऑक्सिजन गॅस म्हणून बघतो, त्याचा कलर काय आहे सांगा बरं. इथं स्क्रीनवर दिसतोय तो लिक्विड आणि सॉलिडचा लिहिलेला आहे. नॉर्मली जो ऑक्सिजन आपल्याला हवेमध्ये दिसतो, दिसतच नाही रादर, मग त्याचा कलर नॉर्मली काय असला पाहिजे, तर इट शुड बी कलरलेस, बरोबर आहे ना. इट शुड बी कलरलेस, पण ऍक्च्युली तसं नाहीये, कारण की ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजनचं पर्सेंटेज बऱ्यापैकी कमी आहे, डायल्युशन खूप झालंय, त्याच्यावर त्याचा जो पेल ब्ल्यू कलर आहे तो दिसत नाही. म्हणजे खूप डायल्युशन झाल्यामुळे ऑलरेडी तो फेंट कलर आहे, आणि त्यात एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा ब्ल्यू कलर जास्त असल्यामुळे, म्हणजे ढगांचा रंग किंवा पाण्याचा रंग, त्यामुळं ब्ल्यू कलर त्याचा जास्त उठून दिसत नाही. रादर आपण ऑक्सिजन कलरलेस आहे असंच म्हणतो, कळालं. बट ऍक्च्युअली इट हॅज समवॉट ब्ल्यू कलर. ओके, सो हे कसं कळालं. Gaseous oxygen probably also have blue color, but due to low concentrations and high dilution, it is difficult to observe. ठीक आहे, प्रॉबेबली त्याचा कलर ब्ल्यू असणार आहे, पण तो डिफिकल्ट आहे ऑब्झर्व करायला. मग काय केलं अशा वेळेस, त्याचा खरा रंग शोधायचा होता गॅशियस ऑक्सिजनचा. मग काय केलं, हा जो गॅस ऑक्सिजन होता त्याला कूल करत गेलं, त्याला कूल करत गेलं, गार करत गेलं, की काय होणार आहे, गॅस आहे त्याचं कन्व्हर्जन झालं लिक्विड मध्ये. ठीक आहे, लिक्विड मध्ये कन्व्हर्जन झाल्यावर ऍक्च्युली रंग दिसायला लागतो, क्लिअर रेड दिसायला लागलो, कारण की आता आपण हे जे डायऑक्सिजन होता जो खूप डायल्युटेड होता, त्यातनं नुसतं ऑक्सिजन बाजूला काढलं आणि त्याला आपण कूल केलं, सो त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं, आणि कोल्ड केल्यामुळे काय झालं, सगळे मॉलिक्युल्स जवळ आले आणि आपल्याला लिक्विड फॉर्म मिळाला. जेव्हा लिक्विड बघितला तर त्याचा कलर पेल ब्ल्यू मिळाला. इव्हन ह्या लिक्विडला अजून गार केलं, या लिक्विडला अजून गार केलं तर सॉलिड ऑक्सिजन मिळालं. कळते, इतकं कूल केलं की ते ऑक्सिजन सॉलिड फॉर्म मध्ये गेलं आणि त्याचाही कलर पेल ब्ल्यू म्हणजे फेंट ब्ल्यू कलर आपल्याला इथे मिळाला. कळते, व्हॉट डज इट मीन, दॅट मीन्स गॅशियस ऑक्सिजन शुड हॅव ब्ल्यू कलर, और इट मस्ट बी हॅव्हिंग ब्ल्यू कलर, बट ड्यू टू लो कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे की हवेमध्ये बाकीचे पण गॅसेस आहेत, रादर 70% नायट्रोजनच आहे, बरोबर आहे. बाकीचे गॅसेस आहेत, नंतर ऍटमॉस्फिअर मध्ये बाकीचं पोल्युशन असतं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळं ऑक्सिजनचा एक्झॅक्ट कलर आपल्याला दिसत नाही. ओके, आणि सेकंडली ऍटमॉस्फिअर मध्ये इन जनरलच ब्ल्यू कलर इतका जास्त असतो की ऑक्सिजनचा ब्ल्यू कलर वेगळा आपल्याला दिसू शकत नाही, म्हणून आपण त्याला कलरलेस म्हणतो. ठीक आहे, हा क्वेश्चन एमसीक्यूज मध्ये बरेचदा पडतो, कलर ऑफ गॅशियस ऑक्सिजन. ओके, अँड इट इज ब्ल्यू कलर. कलर ऑफ गॅशियस ऑक्सिजन इज प्रॉबेबली ब्ल्यू कलर किंवा इट इज अ ब्ल्यू कलर. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे वॉटर, H2O. वॉटरचा कलर काय सांगा बरं. वॉटरचा कलर म्हणजे कलरलेसच आहे, बरोबर ना. आपण वॉटर म्हणलं की कलरलेस दिसतं, पण जरा एकदा तुम्ही स्टडी करा व्यवस्थित की वॉटरचा एक्झॅक्ट कलर काय आहे. म्हणजे आता सांगू नका मला, पण वॉटरचा एक्झॅक्ट कलर काय आहे ते नंतर सांगा. ठीक आहे, किंवा मी आताच सांगून टाकते, तो सुद्धा ब्ल्यू कलरच आहे, पेल ब्ल्यू किंवा फेंट ब्ल्यू कलर आहे वॉटरचा सुद्धा. जरी आपण कलरलेस म्हणत असो तरी जेव्हा त्याला अगदी मायनर स्केलवरती जेव्हा स्टडी केला तेव्हा वॉटरचा कलर सुद्धा ब्ल्यू निघाला. म्हणूनच समुद्राचं पाणी किंवा भरपूर पाणी असेल तर त्याला आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो, बरोबर आहे ना. साधं भांडभर पाणी घेतलं तर ते कलरलेस दिसतं, पण खूप पाणी असेल तर तुम्हाला ते ब्ल्यू कलरचं दिसू शकतं. कळालं. सो हा खूप सिम्पल क्वेश्चन आहे, पण बरेचदा याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं की कलरलेस वाटतो आपल्याला. ठीक आहे, सो जस्ट कीप इन माइंड कलर ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट वन, ओझोन. ओझोनचं स्ट्रक्चर काय, ओझोन इज अ व्ही शेप मॉलिक्यूल, बरोबर. व्ही शेप आहे त्याला, ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूल आणि डार्क ब्ल्यू गॅशियस मॉलिक्यूल. याचा कलर कसा आहे, डार्क ब्ल्यू. ओके, सो हा इझिली आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतो. ओके,
हॅज अ डार्क ब्ल्यू कलर. आणि बॉन्ड ऑर्डर बघा काय लिहिली आहे, 1.5, एक पूर्ण आणि एक अर्ध. कळते बघा, टोटल 3 बॉन्ड्स आहेत, किंवा इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे. म्हणजे समजा मी हा एक बॉन्ड डिलोकलाइज केला, दोघांकडे निम्मा निम्मा वाटला, तर प्रत्येकाला 1.5 बॉन्ड्स तयार होते. लक्षात येते ना? या ऑक्सिजन कडे डबल बॉन्ड काढलाय आणि इथं सिंगल बॉन्ड काढलाय. पण मगाशीच मी सांगितलं की इट इज नॉट नेसेसरी, मी या ऑक्सिजनला डबल बॉन्ड आणि या ऑक्सिजनला पण सिंगल बॉन्ड काढू शकते. बरोबर आहे? म्हणजे हा डबल बॉन्ड इथंच राहील असं नाहीये, तो कधी कधी या ऑक्सिजन बरोबर असतो, कधी कधी इकडं असतो. सो यू कॅन नॉट लोकलाइज डबल बॉन्ड, रादर वे दिस डबल बॉन्ड इज डिलोकलाइज, म्हणजे त्याची आपण जागा बदलू शकतो. म्हणजे तो कंटिन्युअस एकदा इकडं असा डबल बॉन्ड सारखा फिरत असतो. तर ऍव्हरेज काय होणार आहे? ऍव्हरेज काय होणार आहे, इकडेही डबल बॉन्ड 100% नाही आणि इथेही डबल बॉन्ड 100% नाही, किंवा इथेही सिंगल बॉन्ड 100% नाही, सिंगल बॉन्ड 100% नाही. तर ओव्हरऑल तिघात मिळून 3 बॉन्ड, म्हणजे ऍक्च्युली 1.5 बॉन्ड प्रत्येकाला शेअर होतो. येते लक्षात? या दोघांमध्ये 2 आहेत आणि या दोघांमध्ये 1 आहे. सो ओव्हरऑल या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये ऍव्हरेज केली तर काय होणार आहे, 3 बॉन्ड आणि हे दोघं जण 2-2. सो यू विल गेट 1.5 बॉन्ड ऑर्डर. कळालं? दिस इज ओव्हरऑल अबाउट ओझोन. ओझोन हा पण गॅस आहे, कलर आहे त्याचा डार्क ब्लू, विच इज इझी टू आयडेंटिफाय, अँड इट्स बॉन्ड ऑर्डर इज 1.5. ओके. आता आपला नेहमीचा प्रश्न जो 8वी 9वी 10वी मध्ये पण विचारला आहे, ओझोन कुठं नॅचरली सापडतो? वेअर द ओझोन एक्झिस्ट और वेअर इट इज ऑब्टेन्ड. ओझोन कुठं मिळतो, ओझोन कुठं दिसतो, म्हणजे हा प्रश्न तुम्ही बहुतेक 8वी पासून वगैरे सोडवत असाल. त्याच्यामुळे इथं मुद्दामून लिहिलेलं नाहीये. ओझोन कुठं मिळतो आपल्याला? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, बरोबर ना? आणि त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, ओझोन कशासाठी आहे, ओझोन लेअरचा आपल्याला यूज काय होतो? ऍटमॉस्फिअरच्या आउटसाइडला नकोय, एक्झॅक्टली कुठं आहे हा क्वेश्चन आहे. आता आपण 12वीत गेलेलो आहोत. इट इज ऍट स्ट्रॅटोस्फिअर, बरोबर ना? ऍटमॉस्फिअरच्या वरती स्ट्रॅटोस्फिअर. आणि त्याचं काय काम आहे? प्रोटेक्शन फ्रॉम हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेस कमिंग फ्रॉम सन. ओके, प्रोटेक्शन ऑफ हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेस कमिंग फ्रॉम सन. ओके, हे सगळं ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. सो राईट डाऊन ऑल दिस पॉइंट्स आणि मग आपण पुढच्या इलेक्ट्रॉन्स बघूयात सल्फरचे. झालंय लिहून? ओके, पुढे जायचं. So this is about allotropy of oxygen. It has again, परत एकदा सांगते, ऑक्सिजन हॅज 2 allotropes, डायऑक्सिजन अँड ओझोन. तर हे allotropy वरती बोर्ड वरती बरेचदा क्वेश्चन असतो. ठीक आहे, बोर्ड मध्ये क्वेश्चन असतो, म्हणजे डायरेक्ट राईट अ शॉर्ट नोट ऑन allotropes ऑफ ऑक्सिजन और allotropes ऑफ सल्फर एक्सेट्रा. ठीक आहे. आणि एमसीक्यूज मध्ये किंवा आपल्याला कॉम्पिटेटिव्ह मध्ये कसं विचारतात, तर बॉन्ड ऑर्डर किंवा कलर. बेसिकली डायऑक्सिजनचा कलर, कारण की तो बरेचदा आपण कलरलेसच म्हणतो, त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्या. कळालं? पुढे जाऊयात आपण, allotropes ऑफ सल्फर. ओके, हे 1.5 बॉन्ड ऑर्डर याची कन्सेप्ट कळाली आहे का तुम्हाला? तुम्हाला मागच्या वर्षी केमिकल बॉन्डिंग मध्ये बॉन्ड ऑर्डर कशी डिटरमाइन करायची, म्हणजे फॉर्म्युला माहित होता का? नंबर ऑफ बॉन्डिंग मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग डिवायडेड बाय 2. माहिती आहे ना तो फॉर्म्युला? सो त्या फॉर्म्युलावरनं डिराईव्ह केले 1.5. ठीक आहे. तुम्हाला ओझोनचं स्ट्रक्चर लास्ट इयर पण असणार आहे, जरी नसेल तरी आपल्याला आधीमध्ये परत बघायचंच आहे, त्यामुळे काय प्रश्न येणार नाही. म्हणजे जरी या टॉपिक मध्ये नाही बघितलं तर पुढच्या कुठल्या तरी टॉपिक मध्ये ओझोनचं स्ट्रक्चर आहेच आहे. बट स्टील आता इथं 1.5 इथल्या आपण स्ट्रक्चर वरनं बघूयात की 1.5 कुठनं येते. तर बघा, इथे एक बॉन्ड आहे या 2 ऑक्सिजन मध्ये, कळतंय? या 2 ऑक्सिजन मध्ये सपोज एक बॉन्ड, म्हणजे ह्या दोघांमध्ये एक बॉन्ड बनवलाय आणि दुसरा बॉन्ड बनवलाय या दोघांमध्ये.
म्हणजे टोटल आपल्याकडे 2 जोड्या आहेत की ज्यांच्यामध्ये मिळून आपल्याला 3 बॉन्ड्स बसवायचे. तर ते 2 जोड्या आहेत. ही एक ऑक्सिजनची जोडी आणि ही एक ऑक्सिजनची जोडी आणि दोघात मिळून आपल्याकडे 3 बॉन्ड आहेत. मग मला इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचं झालं दोघांना. इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचं झालं, तर काय करणार आहे मी? 3 म्हणजे निम्म किती होणार आहे? 3 चं निम्म किती? 1 1/2. सो मी या जोडीला देणार आहे 1/2 आणि या जोडीला देणार आहे 1/2. येतंय लक्षात? सो इन दिस वे बॉन्ड ऑर्डर बिटवीन these two and these two is equal and that is 1 1/2. कळतंय? आपण एकट्या ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर काढत नाहीये, तर आपण ओझोनची बॉन्ड ऑर्डर काढतोय. हे लक्षात घ्या. ठीक आहे? ॲज अ ओझोन मॉलिक्यूल आपण ओव्हरऑल बॉन्ड ऑर्डर काय तिथे बघतोय. येतंय लक्षात? पुढे जायचं? 1 1/2 बॉन्ड एक्झॅक्टली असा अर्धा-अर्धा बॉन्ड बनत नाही, की इथं अर्धा बॉन्ड आणि इथं अर्धा बॉन्ड असं होत नाही. ठीक आहे? अर्धा बॉन्ड याचा अर्थ काय? तर एक बॉन्ड आहे जो दोघांनी शेअर केलेला आहे. एकच बॉन्ड आहे जो दोघांनी शेअर केलाय. त्याच्यामुळे इथं हाल्फ आणि इथं हाल्फ आपण टेम्पररीली म्हणतो. पण ॲक्चुअली कसं असतं, कधी-कधी एक बॉन्ड इथं असतो, कधी-कधी तो बॉन्ड इथं असतो. कळतंय? दोघात मिळून एक बॉन्ड आहे. मग शेअरिंग कसं केलं? 1/2 1/2. पण असं बॉन्डचे तुकडे करून अर्धा इकडं आणि अर्धा तिकडं द्यायचं नाही. तर एक बॉन्ड कधी-कधी या बाजूला असतो, कधी-कधी दुसऱ्या बाजूला असतो. कळालं? आता आपण पुढे जाऊया. ॲलॅट्रॉपी ऑफ सल्फर बघायचं ना? ॲलॅट्रॉप्स ऑफ सल्फर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण की त्याच्यामध्ये बरेचसे स्ट्रक्चर्स आहेत. बरेचसे नाही, 2च स्ट्रक्चर्स आहेत. पण ते दोन्ही तुम्हाला व्यवस्थित काढता आले पाहिजे. ओके, ॲलॅट्रॉप्स ऑफ सल्फर. बेसिकली सल्फर भरपूर छान ॲलॅट्रॉप्स देतो. ओके, नो अदर एलिमेंट फॉर्म्स मोर सॉलिड ॲलॅट्रॉप्स दॅन सल्फर. ठीक आहे, सॉलिड मध्ये जेव्हा आपण सॉलिड फेज, सल्फर सॉलिड फेज मध्ये, बरोबर ना? ऑक्सिजन मागायचा होता तो गॅस फेज मध्ये होता. सल्फर सॉलिड फेज मध्ये आहे आणि सॉलिड फेज मध्ये सल्फर सारखे ॲलॅट्रॉप्स कुणी देत नाही. ठीक आहे, इट मे बी मेटल ऑर नॉन मेटल किंवा कुणी असू दे, सल्फर एवढे ॲलॅट्रॉप्स कोणाचेच नाहीयेत. आणि सल्फरचे ॲलॅट्रॉप्स किती आहेत? तर मोर दॅन 30. ओके, आणि आता एक्झॅक्टली कॅरेक्टराइज 30 ॲलॅट्रॉप्स आहेत. ठीक आहे, आतापर्यंत शोध लागलेले एकूण 30 ॲलॅट्रॉप्स आहेत आणि तेवढे ॲलॅट्रॉप्स अजून बाकीच्या कुठल्याही एलिमेंटचे मिळालेले नाहीये. ओके, आणि अजूनही भरपूर ॲलॅट्रॉप्स पॉसिबल आहेत, पण एक सगळ्याचे कॅरेक्टरायझेशन अजून झालेलं नाहीये. ओके, वेल कॅरेक्टराइज देर आर टोटल 30 ॲलॅट्रॉप्स. कळालं? सो दॅट्स वाय सल्फर इज व्हेरी मच इंटरेस्टिंग कंपाऊंड. ओके, म्हणजे सायंटिस्टच्या दृष्टीने सल्फर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की त्याचे भरपूर ॲलॅट्रॉप्स होतात, भरपूर प्रकारे तो एक्झिस्टिंग होतो. त्याच्यामुळे त्याचे ऍप्लिकेशन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतात. कळालं? आणि त्यातल्या त्यात मोस्ट कॉमन कोणते आहेत? तर अल्फा अँड बीटा. ठीक आहे, अल्फा अँड बीटा सल्फर. ओके, हे नंतर वाचूयात आपण काय लिहिलंय. अल्फा सल्फर अँड बीटा सल्फर, दीज आर मेन टू सल्फर्स दॅट वी ऑप्टेन. किंवा मेन बेसिक 2 ॲलॅट्रॉप्स आपल्याकडे मॅक्सिमम प्रेझेंट असतात. अल्फा सल्फर कोणता आहे? तर रॉम्बिक. ठीक आहे, अल्फा सल्फर कोणता आहे? रॉम्बिक, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे? रॉम्बस सारखं. ठीक आहे, आणि बीटा सल्फर आहे मोनोक्लिनिक. बीटा सल्फर इज मोनोक्लिनिक. तुम्हाला हे रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक माहिती आहे ना? स्ट्रक्चर्सची नावं सॉलिड स्टेट मध्ये झालेले. रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक ही नावं माहिती आहेत ना? नाही माहिती? बरं ठीक आहे, आता आपल्याला स्ट्रक्चर्स काढायचेच आहेत म्हणजे कळेल. रॉम्बस आणि मोनोक्लिनिक स्ट्रक्चर काय आहेत ते पुढे येतीलच. ठीक आहे, तर हे दोन्ही स्ट्रक्चर्स आपल्याला बघायचे आहेत. आता जस्ट डोक्यामध्ये काय ठेवा, सल्फरचे आपल्याला 2 मेन पार्ट बघायचे आहेत, अल्फा अँड बीटा, रॉम्बिक अँड मोनोक्लिनिक. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आठवत आहे का, आपण जेव्हा ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये कंपॅरिझन केलेलं, O2 अँड S8, O2 अँड S8 याच्यामध्ये कंपॅरिझन केली होती, त्या काय नव्हतं, ऑक्सिजन गॅस आहे आणि S8 सॉलिड आहे. ठीक आहे, ऑक्सिजन गॅस आहे आणि S8 सॉलिड आहे. मग S8 जो सॉलिड आहे, ठीक आहे, तोच रॉम्बिक किंवा मोनोक्लिनिक मध्ये जातो. ठीक आहे, तो फक्त रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक मध्ये जातो. आणि जो S8 आहे त्याचा ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं असेल तर पकर्ड रिंग्स. ओके, पकर्ड रिंग्सचा अर्थ माहितीये? पकर्ड रिंग्स याचा अर्थ काय सांगते बघा. जेव्हा एखादी कुठलीही मी रिंग काढली, सपोज ही अशी रिंग काढली. ठीक आहे, रिंग म्हणजे काय? एक दोरी घेतली आणि त्याचे 2 पॉइंट जोडले, एक सर्कल तयार झालं. आलंय लक्षात? हे सर्कल तयार झालं, मी जमिनीवरती ठेवून दिलं. हे काय दिसणार आहे? प्लेन सर्कल आहे, आपलं जमिनीवर ठेवलं. कळालंय?
किंवा इथे मी आता सपोज हे 2 पॉइंट्स त्याची गाठ मारली आणि व्यवस्थित एक सर्कल म्हणजे सर्कल नाही, पण एक सायक्लिक नेचर आपण बनवलं. कळालं? आणि ते मी काय केलं, जमिनीवरती आपला अंथरूण होतं तसं ठेवून दिलं. आणि नंतर मी काय केलं, यातला एक कुठलातरी पॉइंट उचलला आणि वरती माझ्या हातामध्ये घेतला. कळतंय? ही दोरी काय केली होती आधी जमिनीवरती अशी झोपवून म्हणजे जमिनीवरती अशी पसरून ठेवली होती आणि आता एक पॉइंट उचलला आणि माझ्या हातात धरला. हे कसं दिसणार आहे आता स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल वेनी खाली गोल असा थोडासा असणार आहे आणि थोडंसं वरती उचलल्यासारखं. आलं लक्षात? आणि हे जे वरती उचलल्यासारखं जे दिसतं त्याला काय म्हणायचं? पकड. जे शेप इज कॉल्ड ॲज पकड शेप. कळतंय? जे स्ट्रक्चर प्लेनर आहे त्या प्लेन मधनं एकच कुठलातरी पॉइंट घ्यायचा आणि वरती उचलून धरायचं. मग तो जो काही शेप त्याला मिळतो म्हणजे त्याचे काय वरती उचलून धरणं ही जी काही क्रिया आहे त्याला काय म्हणायचं? पकड शेप किंवा पकरिंग. कळालं? तुम्ही हेक्सागॉनच्या बाबतीत पण बघितलं असेल. आता जसं मी या पॉइंटनी इथनं वरती उचललं की नाही, तर मी एखादा पॉइंट मी खाली सुद्धा ओढू शकते. ठीक आहे. हे जमिनीवर न ठेवता सपोज मी असं अधांतरी कुठेतरी ठेवलंय. ठीक आहे. अधांतरी 3 डायमेन्शनल हवेमध्ये हा गोल आहे आणि त्यातला मी काय केलं थोडासा पार्ट खाली ओढला. खाली ओढला तर मला इथं कसं दिसणार आहे? थोडासा पार्ट असा खाली आल्यासारखा दिसणार. कळतंय? ओव्हरऑल शेप कसा दिसणार आहे? असा. बरोबर आहे? एक पार्ट वरती ओढला आणि एक पार्ट खाली ओढला. आणि हे जे शेप आहेत म्हणजे आपण एक पॉइंट वर आणि खाली करून जे काही नवीन-नवीन शेप्स बनवतो त्याचं नाव काय आहे? पकड रिंग्स. म्हणजे त्या रिंग्सच आहेत, पण त्या प्लेनर राहत नाहीत. दे आर रिंग्स बट दे आर नॉट प्लेनर. ओके? नॉन प्लेनर रिंग्स तयार होतात. अँड इट इज कॉल्ड एज पकड शेप अँड दॅट इज नथिंग बट दॅट शेप यू कॅन सी इन एसेट. आपल्याला तो शेप परत एकदा बघायचा आहे. व्यवस्थित तुम्हाला तो ड्रॉ पण करायचा आहे. सो एसेट मध्ये तुम्हाला असा पकड शेप मिळतो. कळालं? So see, basically allotropes of sulfur of two types, crystalline and amorphous. Okay, there are two major types of allotropes, crystalline and amorphous. In case of crystalline, आता crystalline आणि amorphous मधला difference माहिती आहे ना? crystalline आणि amorphous मधला difference काय आहे? crystalline आणि amorphous मधला difference काय आहे? माहिती आहे का कोणाला? बरं मी परत एकदा डिफरन्स सांगते. सो बेसिकली आउट ऑफ दिस 30 सल्फर ॲलोट्रॉप्स मेजरली देर आर टू टाइप्स ऑफ किंवा कुठलाही ॲलोट्रॉप असू देत सॉलिड मधला दोन मेन टाइप्स असतात क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. ठीक आहे. क्रिस्टलाइन याचा अर्थ काय? तर त्याला क्रिस्टल्स असतात, स्पेसिफिक शेप असतात, त्याला कॉर्नर्स असतात, प्लेन असतात, अँगल्स असतात. कळाले? क्रिस्टलाइन म्हणजे काय? प्रॉपर क्रिस्टलचा शेप असतो त्याला, त्याला प्लेन्स असतात, कॉर्नर्स असतात, अँगल्स असतात. आणि अमॉर्फस म्हणजे काय? त्याला डेफिनाइट शेप नसतो. कळाले? क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसचं एकदम सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर क्रिस्टलाइन म्हणजे घरामध्ये आपण मीठ खातो ना, साखर किंवा मीठ. बरोबर आहे. साखर किंवा मीठ समजा चिमटे घेऊन तुम्ही असे रब केलं की तुम्हाला ते त्याचे जे टोक आहेत ते टोचतात. बरोबर आहे ना? त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते आपल्या हाताला फील होतात की येस इट हॅज सम कॉर्नर्स, इट हॅज सम प्लेन्स. कळतंय? साखर आणि मीठ हे दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स. ठीक आहे? आणि अमॉर्फसचं एक्झाम्पल म्हणजे टाल्कम पावडर. आपण चेहऱ्याला लावतो ना पावडर. ठीक आहे. पावडर किंवा कणिक बरोबर आहे. गव्हाचं पीठ वगैरे असेल. तर ते जे काही आहे इट इज नथिंग बट अमॉर्फस की त्याला त्याची जॉमेट्री काय डिफाईन नसते किंवा जॉमेट्री फिक्स नसते आणि ते आपल्या त्याला कॉर्नर्स नसतात, प्लेन्स नसतात. कळालं? डेफिनेट शेप नसतो. त्याच्यामुळे आपण ते समजा हातामध्ये घेऊन असं रब केलं तर आपल्याला काय सॉफ्ट नेचर लागतं त्याचं. येते लक्षात? बेसिकली क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस ही फिजिकल फिजिकल प्रॉपर्टी आहे. फिजिकल म्हणजे काय? तर हाताने म्हणजे फिजिक्स किंवा फिजिकली आपण त्याला टच करून बघायचं. कळतंय? एखादं मटेरियल क्रिस्टलाइन आहे का अमॉर्फस आहे? हे कसं बघायचं बेसिकली. म्हणजे आता प्रत्येक केमिकलला हात लावायचा नसतो. पण समजा अगदीच आपण बेसिक लेव्हलला असू तर एखादी गोष्ट क्रिस्टलाइन आहे का अमॉर्फस आहे? ते कसं बघायचं? तर ती वस्तू म्हणजे जी काही पावडर असेल ती चिमटीमध्ये धरायची आणि त्याला रब करायचं. रब करताना समजा आपल्याला कॉर्नर्स वगैरे फील झाले तर ते क्रिस्टलाइन आहे. समजा ती सॉफ्ट लागली तर ते अमॉर्फस आहे. ठीक आहे. पण केमिस्ट्रीमध्ये आहात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट हातात घेऊन रब करायची नाही. ठीक आहे. ज्या गोष्टी आपल्याला क्रिस्टलाइन आहेत हे कंपल्सरी माहिती आहे त्याच्या त्याला हातच लावायची गरज नाही. केमिस्ट्रीमध्ये कुठल्याही केमिकलला विदाऊट हँड ग्लोव्स किंवा विदाऊट एनी प्रोटेक्शन हात लावायचा नाही. हे डोक्यात ठेवा. नाहीतर म्हणाल की मॅडमने क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस हाताने बघायला सांगितलंय.
लॅबोरेटरीमध्ये जाऊन कुठलीही पावडर उचलून हाताला लावून घेऊ नका. ओके. So I hope you understand difference between these two. Crystalline has a definite size, definite shape, definite angles. Okay. And amorphous काय आहे तर it does not have definite shape and size. Okay. हे दोन्ही पार्ट सॉलिड मधलेच आहेत. ठीक आहे. क्रिस्टलाइन फॉर्म आणि अमॉर्फस फॉर्म हा फक्त सॉलिड मध्येच आपल्याला दोन भाग दिसतात. लिक्विड मध्ये काय क्रिस्टल्स आणि अमॉर्फस असू शकतं का? किंवा गॅस मध्ये असू शकतं का? तर नाही. गॅस हा गॅस असतो, लिक्विड हे लिक्विड असतं. पण सॉलिड आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतं. ते मॉलिक्युल्स आपण किंवा त्याचे जे काय स्ट्रक्चर्स आहेत ते डोळ्यांनी बघू शकतो, म्हणून त्याचे दोन पार्ट्स पडले, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. सो हे फक्त सॉलिड मध्येच दोन पार्ट्स दिसतात, लिक्विड आणि गॅस मध्ये नाही. सो कमिंग बॅक टू अवर पॉइंट, क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन सल्फर इज अगेन डिवायडेड इंटू टू पार्ट्स, विच इज नथिंग बट अल्फा अँड बीटा, रॉम्बिक अँड मोनोक्लिनिक. म्हणजे क्रिस्टल्सचे दोन वेगवेगळे शेप्स आहेत, एक आहे रॉम्बिक आणि दुसरा आहे मोनोक्लिनिक. कळाले? क्रिस्टल्सचे दोन वेगवेगळे शेप्स आहेत. एक शेप आहे रॉम्बिक, तर त्याचं दुसरं नाव आहे ऑक्टाहेड्रल आणि त्याचं नाव आहे अल्फा सल्फर. ठीक आहे. दुसरा आहे मोनोक्लिनिक, इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रिझमॅटिक और बीटा सल्फर. कळालं? सो दीज आर टू टाइप्स. आपल्याला हे स्ट्रक्चर्स बघायचे आता, फक्त एकदा आपलं होऊन जाऊ देत ते कोणकोणते टाइप्स आहेत एकदा कळाले की मग वन बाय वन आपण एक स्ट्रक्चर बघूया. So these are two main parts of crystalline sulfur, two main types of crystalline sulfur. Let us move on to amorphous sulfur. ठीक आहे. amorphous sulfur मध्ये तीन टाइप्स आहेत, प्लास्टिक, कोलायडल अँड मिल्क ऑफ सल्फर. प्लास्टिक, कोलायडल अँड मिल्क ऑफ सल्फर. त्यातला कोणत्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये? म्हणजे सल्फरच्या बाबतीत नाही, आपल्या इंग्लिश मध्ये. प्लास्टिकचा अर्थ माहितीये ना? प्लास्टिकच्या खुर्च्या, प्लास्टिकची पिशवी. ठीक आहे. प्लास्टिक इज नथिंग बट पॉलिमर. बरोबर ना? प्लास्टिक इज नथिंग बट पॉलिमर. प्लास्टिकचा अर्थ माहिती ना सगळ्यांना? प्लास्टिक हा शब्द कुठून आलाय तर पॉलिमर्स, की मोठेच्या मोठे आपल्याला कॅटेनेशनने कार्बनच्या चेन्स बनवता येतात आणि त्या चेन्समुळे आपण प्लास्टिक, थर्माकॉल वगैरे सगळे पॉलिमर्स बनवू शकतो. सो सेम थिंग विथ सल्फर. सल्फरच्या जर का लॉंग चेन्स बनवल्या की तो जो काय दिसणार आहे त्याला काय म्हणायचं? प्लास्टिक सल्फर. कळतंय? सल्फरच्या लॉंग चेन्स बनवल्या, एक सल्फर दुसरा दुसरा तिसरा असं करत गेलो तर ते जे काही चेन्स होणार आहेत, इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक सल्फर. कोलायडल हा शब्द माहिती असेल. कोलायडल तुम्ही सरफेस केमिस्ट्री मध्ये बघितला असेल. झालाय ना तो टॉपिक? कोलायडल पार्टिकल्स म्हणजे काय? ऍक्च्युली कोलायडल आणि मिल्क ऑफ सल्फर हे ऍक्च्युली ऑलमोस्ट सेम आहे, पण परत एकदा सांगते की कोलायडल याचा अर्थ काय? तर जेव्हा आपण सपोज आता पाण्यामध्ये सपोज तुमच्या माती वगैरे पडली असेल, ठीक आहे, पाणी आपलं प्लेन मिल्क घेतलं, प्लेन वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये माती किंवा काहीतरी पडली आणि आपण स्टर केलं, म्हणजे गढूळ पाणी थोडक्यात तयार केलं, तर आपल्याला त्याच्या आतमध्ये पार्टिकल्स मूव्ह होताना दिसतात. बरोबर ना? काही काही पार्टिकल्स असतात ते सेटल होतात, जे जड पार्टिकल्स असतात ते खाली जाऊन बसतात आणि काही काही पार्टिकल्स त्याच्या आतमध्ये मूव्ह होताना दिसतात. दिसतात म्हणजे का डोळ्यांना दिसतात, आणि इट इज नथिंग बट कोलायडल पार्टिकल्स. ओके. जे खाली सेटल पण होत नाही, वरती तरंगत पण नाही, तर ते सोल्युशनच्या आतमध्ये फिरत असतात. कळाले? फिरतात म्हणजे एक्झॅक्टली फिरत नाहीत, पण त्या आतमध्ये ते खाली पण बसत नाहीत आणि वर पण जात नाहीत. कळाले? कोलायडल सोल्युशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपले जे औषध असतात ना, लिक्विड औषधं म्हणजे आपण सर्दी खोकल्याचे वगैरे घेतो ना, हनी टस वगैरे, ते सगळे कोलायडल्स असतात. म्हणजे हनी किंवा काय काय साखर वगैरे ते मटेरियल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून ते पार्टिकल्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे. किंवा पेड्रियाटिक सोल्युशन्स असतात, म्हणजे लहान बाळांची औषधं तुम्ही कधी पाहिली आहेत का? तान्या बाळांना औषधं देतात तेव्हा ते काय करतात डॉक्टर देताना, लिक्विडची बाटली वेगळी असते आणि सॉलिडची बाटली वेगळी असते. ठीक आहे. म्हणजे पावडर जी औषधाची ती वेगळी असते आणि पाणी जे वापरायचं त्याचं ते पाणी किंवा जे काही लिक्विड असेल ते वेगळं असतं. आणि मग आयत्या वेळेस ज्या वेळेस बाळाला औषध घालायचं त्यावेळेस ते दोन्ही मिक्स करून कोलायडल सोल्युशन त्याचं बनवायचं आणि ते मग बाळाला द्यायचं असतं. कळाले? इट इज कोलायडल, की ते पार्टिकल्स असतात जे वॉटरमध्ये किंवा सोल्युशन मध्ये आपल्याला मूव्ह होताना दिसतात. ठीक आहे. आणि कोलायडलचा दुसरा पण थोडासा मायक्रोस्कोपिक वर्ड आहे मिल्क. हे दुधामध्ये सुद्धा सॉलिड पार्टिकल्स असतात, पण ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात का? नाही दिसत. कळतंय ना? मिल्क म्हणजे आपलं रेग्युलर दूध, दुधामध्ये बघा सॉलिड पार्टिकल्स असतात पण ना, फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात, वेगवेगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळं प्रेझेंट असतात. तर हे सगळे सॉलिड पार्टिकल्स आहेत, पण आपल्याला एक्झॅक्टली दुधामधनं वेगवेगळे पार्टिकल्स डोळ्यांना दिसतात का? किंवा चहाची गाळणी वगैरे असते ते गाळलं आपण, तर आपल्याला सेपरेट करता येतं का? 100% सेपरेशन मिळणार का? तर नाही मिळणार. ओके. सो दिस इज
नथिंग बट कोलायडरचाच एकदम मायक्रोस्कोपिक लेवल म्हणजे कुठलं झालं तर मिल्क. आले लक्षात? So in this way, sulfur, amorphous sulfur can be there. It is a plastic like long chains of sulfur. Okay. म्हणजे लॉंग चेन आहे. चेन म्हणलं की त्याला स्पेसिफिक शेप किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनवता येणार नाही. कोलायडर म्हणजे काय? द पार्टिकल्स विच आर इन बिटवीन द लिक्विड. म्हणजे लिक्विड आपल्या बिकर मध्ये लिक्विड आहे आणि त्याच्या आतमध्ये पार्टिकल्स मूव्ह होत आहेत. ओके, ते सेटल पण होत नाही आणि वरती तरंगत पण नाही. आणि मिल्क ऑफ सल्फर इज नथिंग बट लाईक मिल्क. की मिल्क मधनं ते पार्टिकल्स आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाही. कळले? So in this way, sulfur can be present in amorphous form like this. Okay? पुढे जायचं. आपल्याला सिलेबस मध्ये हे दोन महत्वाचे आहेत, रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक. कारण की 12वी म्हणल्यावर सोपं काही येणार नाही. हे सगळे तिघ जण सोपे झालेत. हे सोपं काय आपल्याला विचारत नाहीत. आपल्याला विचारतात कुठले तर क्रिस्टलाइन फॉर्म्स. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण क्रिस्टलाइन फॉर्म्स कडे आता कॉन्सन्ट्रेट होऊया. लक्षात आले ना सल्फरचे पार्ट्स टाइप्स कोणकोणते आहेत? सो सी दिस पार्ट्स फॉर्म्स. सो फर्स्ट वन आपण इथं काढले पकर्ड रिंग स्ट्रक्चर S8 मॉलिक्युल्स. बघा इथं मोजून बघूयात आपण 1 2 3 4 5 6 7 and 8. Okay, so you have 8 molecules and they are in a crown shape. कळतंय ना? क्राउन शेप मध्ये आहेत. हे खाली जे बॉटमचे 4 आहेत 1 2 3 and 4 हे कुठे आहेत तर खालच्या प्लेन मध्ये आहेत आणि हे वरचे जे 4 आहेत ते वरच्या प्लेन मध्ये आहेत. क्राउन जसा असतो राजाचा मुकुट त्या शेप मध्ये हे दिसतात. कळाले? रॉम्बिक सल्फर बघा कसा आहे, सेंटरला एक स्क्वेअर आहे, टॉपला पण स्क्वेअर आहे आणि बॉटमला पण स्क्वेअर आहे. कळतंय? टॉप आणि बॉटमला पण स्क्वेअर आहेत, फक्त ते दोन्ही छोटे आहेत आणि सेंटरचा आहे तो मोठा आहे. कळालं? सो स्ट्रक्चर कसा काढायचा? सेंटरचा स्क्वेअर मोठा काढायचा. आता स्ट्रक्चर काढू नका, मी तुम्हाला वेळ देणार आहे व्यवस्थित. आता लक्ष द्या फक्त कसं काढायचंय आणि मग काढा. सो सेंटरला एक स्क्वेअर काढायचा, टॉपला छोटा स्क्वेअर आणि बॉटमला दुसरा सेम तेवढाच लहान स्क्वेअर आणि मग नंतर हे चारही कॉर्नर्स एकमेकांना जोडायचे. वरचा स्क्वेअरचा कॉर्नर मधल्या स्क्वेअरला, मधल्या स्क्वेअरचा कॉर्नर खालच्या स्क्वेअरला, असं कंटिन्युअस जोडायचं. कळालं? टोटल सरफेस किती तयार होतात बघा इथे 1 2 3 4. बरोबर, वरती 4 सरफेस, खाली 4 सरफेस आणि वरती एक प्लेनर आणि खाली एक प्लेनर. कळतंय? सो दिस इज कॉल्ड एज रॉम्बिक सल्फर. ठीक आहे. मोनोक्लिनिक सल्फर कसा दिसतो ऍक्च्युली तर सुई असतात ना घरामध्ये, सुई दोरावाली सुई म्हणजे उभ्या उभ्या काड्या सुया म्हणजे कशा दिसतात ना आपल्या उभ्या, तशाच हे मोनोक्लिनिकचे क्रिस्टल्स किंवा त्याला शब्द काय आहे बरं, जसं टाचण्या वगैरे दिसतात की नाही त्या पद्धतीने निडल शेप इथे लिहिलेलंच आहे. निडल शेप मध्येच आपल्याला हे क्रिस्टल्स दिसतात. ठीक आहे. आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं ऍक्च्युली हेक्झागोन्स असतात. ठीक आहे, हेक्झागोन्स असतात, 2 हेक्झागोन आहेत आणि त्याचे प्रत्येक कॉर्नर जो आहे, व्हर्टेक्स जो आहे तो एकमेकांना जोडायचा. म्हणजे आपल्याला इथे टोटल 6 प्लेन्स तयार होतील. येते लक्षात? 6 प्लेन्स आपल्या इथे तयार होतील. कळाले? इट इज लाईक निडल शेप, म्हणजे एकदम बारीक बारीक निडल्स असतात त्या टाइप मध्ये हे दिसतं. खूप याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूपच लहान असतात. ठीक आहे. म्हणजे जेवढी घरामध्ये सुई दोऱ्याची सुई असते की नाही तेवढ्या जाडीचा असतो. कळाले? So draw the structures first and then we will move to the properties of this rhombic sulfur and monoclinic sulfur. मोनोक्लिनिक कसं काढायचं कळालंय ना? एक हेक्झागॉन काढा आधी सुरुवातीला. हेक्झागॉन काढायचा आणि आता त्याच्या मागचे 2 व्हर्टेक्स आहेत आपण त्याचं काढू शकत नाही. तर वरचे जे 4 राहिलेले आहेत त्या चौघांपासून 4 पॅरलल लाईन्स काढायच्या लेफ्ट हँड साइडला. चारही लाईन्स एकाच डिस्टन्सच्या काढा म्हणजे इथे आपोआपच दुसरा शेप, सेम शेप आपला याच्यासारखा शेप इथं तयार होईल. कळालं? बॅक साइड तर काय आपण दाखवू शकत नाही. हे टेम्परेचर असं काय आहे ते आपल्याला नंतर बघायचं आहे बरं का.
रॉम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर्स मध्ये तिथे काय लिहिलंय ते आपल्याला बघायचे चेंजेस. आता लिहून घ्या वाटलं तर. आणि आपल्याला बघायचंय म्हणजे ते प्रॉपर्टीज जेव्हा आपल्याला सेपरेट बघायच्या त्यावेळेस ते बघायचं. झालं लिहून? बरं एक कोडं घालू का तुम्हाला? जरा फॉर अ चेंज एखादं कोडं पाहिजे का? बरं लिहून घ्या कोडं काय आहे. अशी कोणती वस्तू आहे, सांगते परत रॉम्बिकचा सांगते परत हा. आधी लिहून घ्या हे. अशी कोणती वस्तू आहे की जी ड्राय कंडिशन मध्ये 1 केजी असते. ड्राय कंडिशन मध्ये 1 केजी असते. वेट म्हणजे ओली झाली की 2 केजी भरते. ओली झाली की 2 केजी भरते. आणि समजा तिला जाळलं, आपण तिला जर का जाळलं तर ते 3 केजीज होते. म्हणजे तिला जर का बर्न केलं तर ती वस्तू 3 केजी होते. अशी कोणती वस्तू आहे? आणि आपण आता 12वी ला आहोत, केमिस्ट्रीमध्ये आहोत, सो मला त्याचे केमिकल म्हणजे केमिकल त्याचं स्ट्रक्चर्स वगैरे पाहिजे, की ओलं झाल्यावर काय होतं आणि बर्न झाल्यावर काय होतं. ओके? तो आन्सर सॉल्व्ह करा आणि मला नंतर फोटो पाठवा. बरं, रॉम्बिक सल्फर कळालेला नाहीये का? परत एकदा सांगू का? रॉम्बस. रॉम्बस इज नथिंग बट ऑक्टाहेड्रल शेप. ओके? ऑक्टाहेड्रल शेप आहे. मध्ये सेंटरला एक चौकोन काढायचा. ऑक्टा म्हणजे काय? 8 आणि हेड्रा म्हणजे काय? ट्रायंगल्स. ऍक्च्युअली 8 ट्रायंगल्स शुड बी देअर ऑर 8 सर्फेसेस शुड बी देअर. तर ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं काढतात बघा. मध्ये एक चौकोन काढायचा. टॉपला एक पॉइंट घ्यायचा. टॉपला एक पॉइंट घ्यायचा आणि बॉटमला एक पॉइंट घ्यायचा. आणि मग नंतर फक्त ते पॉइंट या व्हर्टायसेसला जोडायचे. तर ते इथं पॉइंट काढला तर तुम्हाला फक्त व्हर्टायसेसला जोडायचे. जर का तसं स्ट्रक्चर काढलं तर ऑक्टाहेड्रल म्हणजे तुम्हाला 8 ट्रायंगल्स व्यवस्थित दिसतील. या वरच्या बाजूला 4 ट्रायंगल्स आणि खालच्या बाजूला 4 ट्रायंगल्स. कळाले? फक्त सल्फरच्या बाबतीत काढताना काय करायचं इन्स्टेड ऑफ पॉइंट एक वन मोर स्क्वेअर अप अँड डाऊन. ओके? की मग हे स्ट्रक्चर होणार आहे रॉम्बिक सल्फर. ओके, इट इज लाईक ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. आणि हे स्ट्रक्चर एवढं लहान असतं की इथं चौकोन कोणाला रेकॉग्नाइज पण होत नाही. पॉइंट काढला तरी सुद्धा चालू शकता. पण आता इथं जे दिसतंय तसं स्ट्रक्चर काढा. झालंय काढून? आपण पुढे जायचं?
मगाशी मी जे कोड घातलंय ते तुम्ही आता 12वीला आहात. ऑलरेडी तुमचा केमिस्ट्रीचा भरपूर अभ्यास झालेला आहे 11वीचा आणि 12वीचा. त्याच्यामुळं आन्सर मला नुसतं एका शब्दात नकोय, तर एक्सप्लेनेशन पाहिजे. म्हणजे केमिकल रिएक्शन्स काय-काय होतात. मी हे एक सांगते की ती वस्तू केमिस्ट्री मधली आहे. म्हणजे तुम्ही घरी आई-बाबांना विचारू नका किंवा ज्यांचं केमिस्ट्री बॅकग्राऊंड नाहीये त्यांना विचारू नका. मनाने सांगा. ठीक आहे? जो स्ट्रक्चर आहे रॉम्बिक मोनोक्लिनिक तुम्हाला ऍक्च्युली याच्या आतमध्ये सल्फर कुठं-कुठं आहे ते दाखवता येणार नाही. ठीक आहे. कारण की आपल्याला ऍक्च्युअली स्ट्रक्चर क्राउन स्ट्रक्चर असतं याच्या आतमध्ये. फक्त ते जे क्राउन शेप्स असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज होतात आणि हे असे शेप्स मिळतात. कळतंय? इथे एक सल्फर, इथे एक सल्फर, इथे एक सल्फर असं नाहीये. कळतंय? पुढे एकदा जाऊयात. पुढे जायचं आपण. So these are different properties of rhombic sulfur and monoclinic sulfur. Okay. So let us see the properties one by one. हे काही लिहून घेऊ नका. पुस्तकामध्ये हा चार्ट आहे. ठीक आहे. लिहायची काही गरज नाहीये. पुस्तकामध्ये चार्ट आहे. सगळे पॉइंट्स आहेत. आणि अर्थात सगळे पॉइंट्स महत्वाचे आहेत. एमसीक्यूज मध्ये विचारतात. ठीक आहे. जायचं पुढे. So first thing color rhombic sulfur. First thing rhombic monoclinic. It is रॉम्बिक इज अल्फा अँड बीटा. अल्फाचा कलर कोणता आहे तर पेल येलो कलर आहे किंवा ग्रीनिश येलो कलर आहे आणि बीटाचा कलर आहे ब्राईट येलो. हा फेंट येलो आहे आणि हा ब्राईट येलो. शेप काय आहे याचा ऑर्थोरॉम्बिक क्रिस्टल्स अँड दिस वन इज निडल शेप मोनोक्लिनिक क्रिस्टल्स. ओके. ऑर्थोरॉम्बिक आणि रॉम्बिक दोन्हीचा अर्थ एकच. ठीक आहे. ऑर्थोरॉम्बिक म्हणा किंवा रॉम्बिक म्हणा. इट इज अ रॉम्बिक सल्फर अँड निडल शेप स्ट्रक्चर असेल मोनोक्लिनिक. इट इज कॉल्ड एज मोनोक्लिनिक सल्फर. ओके. What is its melting point? 385.8 degrees Celsius, 8 degree Kelvin, and 393 Kelvin. Okay. Its density is 2.0 and here is 1.9. So rhombic is denser than another one. Okay. What about solubility? It is insoluble in water but soluble in CH2 and this one is again soluble in CH2. Okay. आणि हा एक महत्वाचा पॉइंट आहे. याला स्टार करून ठेवा. सोल्युबिलिटी. क्रांती काय लिहिताय स्क्रीनवर? स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी बघा. It is stable below 369 Kelvin and transforms to beta sulfur above this temperature. आणि आता दुसरं वाचूयात. It is stable above 369 Kelvin and transform into alpha below this temperature. म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स जे आहेत अल्फा आणि बीटा एकमेकांमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. ओके. ते एकमेकांमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. हे ऑर्थो म्हणजे ऑर्थोमेटा पॅरा नाहीये बाळांनो. आपण आता फिजिक्स मध्ये फिजिकल केमिस्ट्री मध्ये आहोत, ऑर्गॅनिक नाही. कुठं होतो आपण रॉम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर. रॉम्बिक सल्फर म्हणजे काय तर 369 केल्विनच्या बिलो स्टेबल असतो आणि हा 369 केल्विनच्या अबव स्टेबल असतो. म्हणजे 369 केल्विनच्या खाली टेम्परेचर गेलं तर तुम्हाला अल्फा सल्फर मिळतो आणि 369 च्या वर गेलो तर आपल्याला बीटा सल्फर मिळतो. किंवा बीटा सल्फरला जर का मी कूल केलं 369 च्या खाली आणलं तर त्याचं कन्व्हर्जन अल्फा मध्ये. आणि समजा अल्फा सल्फरला हीट केलं 369 केल्विनच्या वरती तर त्याचं कन्व्हर्जन बीटा मध्ये. ओके. दोन्ही केसेसमध्ये एसेट मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. दोन्ही केसमध्ये सल्फरच्या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे SA. ओके. अँड दे आर हॅव्हिंग पकर्ड रिंग स्ट्रक्चर. कळते म्हणजे काय बघा. हे जे दोन्ही शेप्स आहेत असं मला सांगता येणार नाही की इथं सल्फर आहे ते प्रत्येक कॉर्नरला एक एक सल्फर आहे. कळते. ऍक्च्युअली स्ट्रक्चर काय आहे तर हे जे 8 एसेट मॉलिक्युल्स हे जर क्राउन शेप आहे की नाही हे क्राउन्स एकदम लहान लहान क्राउन्स आतमध्ये बसवलेले आहेत. आतमध्ये पॅक केलेले आहेत. कळाले. सो पॅकिंग त्याचं एकतर रॉम्बिक स्टाईल मध्ये असतं तर कधी कधी मोनोक्लिनिक स्टाईल मध्ये असतं. कळाले. इथं प्रत्येक कॉर्नरला सल्फर आहे. जसं आपण NaCl चं स्ट्रक्चर काढतो तसं इथं काढायचं नाहीये. कळते. हे S8 मॉलिक्युल्सचं जे स्ट्रक्चर आहे पकड रिंग स्ट्रक्चर त्या आतमध्ये बरेच मॉलिक्युल्स छोटे 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 त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. कळाले. सो पॅकिंग त्याचं एकतर रॉम्बिक स्टाईल मध्ये असतं किंवा मोनोक्लिनिक स्टाईल मध्ये असतं. So in both the cases, molecular formula is acid and they are having puckered ring structure किंवा crown shape structure. Crown shape जो आपण मगाशी बघितलं. कळालं. आणि पुढे त्याचं प्रिपरेशन बघा कसं आहे. इट इज प्रिपेअर्ड बाय इव्हॅपोरेशन ऑफ रोल ऑफ सल्फर इन CH2. इव्हॅपोरेशन ऑफ रोल सल्फर इन CH2 म्हणजे काय तर CH2 मध्ये डिझॉल्व्ह होतो की नाही हा सल्फर.
मग काय करायचं, CH2 जी काय पावडर तुम्हाला दिलेली असेल, मे बी अमॉर्फस ऑर एनिथिंग. सो ती काय सल्फरची पावडर आहे त्याला सल्फर CH2 मध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि CH2 ला इव्हॅपोरेट करायचं. एकदा सोल्युबल होऊन इव्हॅपोरेशन व्हायला लागतं, त्यावेळेस त्याचं जे रिक्रिस्टलायझेशन होणार आहे, ते कसं होणार आहे तर रॉम्बिक स्टाईलमध्ये. कळतंय काय सांगते? सपोज माझ्याकडे सल्फरची पावडर आहे म्हणजे अमॉर्फस सल्फर आहे. तर ते पावडर आहे म्हणजे काय अमॉर्फस सल्फर आहे आणि मला त्याचे रॉम्बिक क्रिस्टल्स बनवायचे. मग काय करायचं? ते जे काय पावडर आहे त्याला CH2 मध्ये आधी डिझॉल्व्ह करायचं आणि CH2 मध्ये डिझॉल्व्ह करून ते ओपन ठेवून द्यायचं की हळूहळू CH2 इव्हॅपोरेट व्हायला सुरुवात होते. कळालंय? CH2 इव्हॅपोरेट व्हायला लागतं आणि जसं-जसं इव्हॅपोरेशन होणार आहे तसं सल्फरचा जो डिझॉल्व्ह झालेला सल्फर होता तो हळू बाहेर यायला लागणार. बरोबर आहे ना? जो विरघळून गेला होता तो आता क्रिस्टल्स त्याचे बाहेर यायला लागणार. आणि जेव्हा ते क्रिस्टल्स बाहेर येतात, तेव्हा त्यांचा शेप असतो रॉम्बिक शेप. कळतंय? म्हणजे फक्त डिझॉल्व्ह केलं आणि इव्हॅपोरेशन केलं. एकदा डिझॉल्व्ह करायचं आणि एकदा इव्हॅपोरेशन करायचं. ओके? बघा आणि काय दिलं इथे इन केस ऑफ मोनोक्लिनिक आपण बघितलंय मोनोक्लिनिक सल्फर कुठं 369 च्या अबोव 369 अबोव स्टेबल असतो बरोबर ना इट इज स्टेबल अबोव 369 किंवा हा जो आपण इथं रॉम्बिक सल्फर बनवलाय त्याला 369 च्या पुढे हीट केलं की काय तयार होणार आहे बीटा सल्फर किंवा मोनोक्लिनिक सल्फर कळालंय म्हणजे मोनोक्लिनिक सल्फर जर का मला बनवायचं असेल तर माझ्याकडे रॉम्बिक सल्फर ऑलरेडी पाहिजे कळाले काय केलंय बघा रॉम्बिक सल्फर इज मेल्टेड इन अ डिश अँड कूल्ड टिल क्रस्ट इज फॉर्म क्रस्ट म्हणजे काय हे सगळं एकत्र आल्यामुळे असं एकसारखं म्हणजे त्याचं आता क्रिस्टल स्ट्रक्चर सगळं ब्रेक झालं ठीक आहे एक ढिगारा जसा तयार होतो तसा तो ढीग तयार झाला टू होल्स आर मेड इन द क्रस्ट अँड रिमेनिंग लिक्विड इज पोर्ड आउट काय केलंय बघा तो एक ढीग म्हणजे असा एक डोंगर तयार झाला सगळा मग त्याला होल्स पाडले आणि त्याच्यामध्ये परत हॉट लिक्विड ऍड केलं हॉट लिक्विड म्हणजे कुठलं त्या सल्फरला जे मेल्ट केलेलं लिक्विड होतं त्याच्या आतमध्ये पोर केलं आणि पोर केल्यानंतर काय होणार आहे जे बाहेरचं जे गार झालेलं होतं त्याचे निडल शेप मध्ये कन्व्हर्जन होणार कळाले दोन्ही मेथड्स फिजिकल आहेत तिथं कुठलं आपण दोन केमिकल एकत्र केले तिसरं बनवलं असं केलेलं नाहीये परत एकदा सांगते पहिली प्रिपरेशन मेथड काय आहे रॉम्बी सल्फरची कुठलाही सल्फरचा मॉलिक्यूल किंवा कुठलाही सल्फरचा इलेक्ट्रॉन घेतला त्याला CH2 मध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि CH2 ला इव्हॅपोरेट करायचं CH2 मध्ये डिझॉल्व्ह करायचं पूर्ण क्लिअर सोल्युशन झालं की ते हवेमध्ये किंवा इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये ठेवून द्यायचं CH2 वरती निघून जाणार आणि खाली जे क्रिस्टल्स बाहेर येणार आहेत ते कोणते असणार आहेत तर रॉम्बिक सल्फरचे कळते जेव्हा एखादा सल्फर डिझॉल्व्ह होऊन परत क्रिस्टलाइन मध्ये जातो म्हणजे रिक्रिस्टलायझेशन ज्या वेळेस होतं त्यावेळेस त्याचे कोणते क्रिस्टल्स बनतात तर रॉम्बिक सल्फर किंवा अल्फा सल्फरचे क्रिस्टल्स बनतात कळलं आणि आता पुढे काय केलंय आपण हा जो रॉम्बिक सल्फर तयार झाला ठीक आहे CH2 उडून गेला आता सॉल्व्हंट नाहीये सॉलिड रॉम्बिक सल्फर माझ्याकडे आहे मग ते जे काय क्रिस्टल्स होते त्याला मेल्ट केलं म्हणजे डिझॉल्व्ह केलं का तर नाही इथं आपण सॉल्व्हंट वापरला का कुठला नाही वापरला फक्त सल्फर आहे त्याला मेल्ट केलं ठीक आहे मेल्ट केलं आणि नंतर कुलिंगला ठेवून दिलं तर एकदा त्याला मेल्ट करून झालं आणि परत गार करत ठेवलं तर गार करत ठेवताना परत त्याचे क्रिस्टल्स होणार आहेत कारण की त्याच्याकडे सॉल्व्हंट नाहीये तर CH2 जसा सॉल्व्हंट होता तसा त्याच्याकडे कोणी मदतीला नाहीये त्याच्यावर कुलिंग झाल्यानंतर काय क्रस्ट तयार झालं त्याचे परत क्रिस्टल्स होऊ शकत नाही कळाले क्रिस्टल्स कधी तयार होतात रिक्रिस्टलायझेशन प्रोसिजर मध्ये डिझॉल्व्ह करून इव्हॅपोरेशन किंवा डिझॉल्व्ह करून फिल्ट्रेशन वगैरे करतात त्यावेळेसच तुम्हाला क्रिस्टल्स बनतात इथं क्रिस्टल्स बनणार आहेत का तर नाही मग इथं क्रिस्टल्स तयार होत नाहीत मग काय केलं मग त्याच्या पुढे जो क्रस्ट तयार झाला त्याच्यामध्ये होल्स टाकले आणि दुसरं लिक्विड म्हणजे जे काही रिमेनिंग लिक्विड होतं त्याच्यामध्ये ऍड केलं कळतंय नुसतं सॉलिड असेल तर क्रिस्टल्स मिळतील का तर नाही मिळणार मग काय केलं परत रॉम्बिक सल्फरचं जे हॉट लिक्विड होतं त्याच्या आतमध्ये पोर केलं आणि ते पोर केलं की निडलचे क्रिस्टल्स आपले बीटा सल्फरचे तयार होणार ठीक आहे ही कन्सेप्ट फक्त टेम्परेचर डिफरन्सची आहे की हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर एकदम एकत्र केले आणि क्वेंचिंग किंवा असं काहीतरी दोन वेगवेगळ्या टेम्परेचरचा एकच मॉलिक्युल एकत्र आल्यामुळं काय झालंय बीटा सल्फर किंवा मोनोक्लिनिक सल्फर तयार झाला कळाले डोंट राईट डाऊन ऑल दीज थिंग्स फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय तर दोघं जण सोल्युबल आहेत CH2 मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर 369च्या खाली अल्फा सल्फर स्टेबल आहे 369च्या वरती बीटा सल्फर स्टेबल आहे ठीक आहे सो हे एवढे दोनच पॉईंट त्याच्यावरले महत्वाचे आहेत बाकी मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट डेन्सिटी वगैरे कोणी विचारत नाही ठीक आहे शेप
सोल्युबिलिटी आणि स्टॅबिलिटी. इव्हन मेथड्स ऑफ प्रिपरेशन पण कोण विचारणार नाही. शेप, सोल्युबिलिटी अँड स्टॅबिलिटी. आणि मेथड ऑफ प्रिपरेशन विचारली तर कोणती विचारणार आहे की मोनोक्लिनिक सल्फर कशापासून बनवतात. तर मोनोक्लिनिक सल्फर बनवायचा रॉम्बिक सल्फर पासून. जेव्हा मोनोक्लिनिक सल्फरला हीट केलं जाईल तेव्हा त्याचं कन्व्हर्जन रॉम्बिक मध्ये होतं. सॉरी, कूल केलं जाईल तेव्हा त्याचं कन्व्हर्जन रॉम्बिक मध्ये होतं. कळालं? सो आय होप दिस पॉइंट इज क्लिअर टू यू. In case of allotropes of sulfur, you have to remember just shapes. ठीक आहे, शेप्स लक्षात ठेवायचे, सोल्युबिलिटी आणि त्याचं टेम्परेचर, स्टॅबिलिटीचं. पुढे जायचं. पुढे जायचं का आता? समजलेत ना पॉइंट्स? तो एक क्वेश्चन, हा सुद्धा पुस्तकातलाच आहे. पुस्तकातलाच क्वेश्चन आहे, लिहिला तर चालेल कारण की जरा वेगळा क्वेश्चन आहे म्हणून. सॉरी, हा क्वेश्चन नाहीये, आपल्याला पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आय एम सॉरी. फक्त एक एक्स्ट्राचा पॉइंट याच्यामध्ये ऍड केलाय. बघा, आपल्याला S8 मॉलिक्यूल माहितीये, बरोबर ना? S8 मॉलिक्यूल, याचा शेप काय आहे तर क्राऊन शेप. आपण मगाशीच बघितलं, S8 मॉलिक्यूलचा शेप काय आहे? क्राऊन शेप. तसाच S6 मॉलिक्यूल सुद्धा पॉसिबल आहे. ठीक आहे, म्हणजे S8 ला आपण ब्रेक केलं तर S6 सुद्धा पॉसिबल होतो. आणि त्याला कोणता फॉर्म मिळतो तर चेअर फॉर्म. माहितीये ना हा चेअर फॉर्म? चेअर फॉर्म आणि बोट फॉर्म, सायक्लोहेक्सेन. माहितीये का नाही? सांगा बरं. माहिती नसेल तर मी परत एकदा काढून दाखवते. ठीक आहे. सो 8 सल्फर असतील तर कोणता शेप मिळतो? क्राऊन शेप. जर का 8 च्या ऐवजी 6 सल्फर असतील, ओके, ऍक्च्युली सल्फर मध्ये 6 ते 20 असे किती पण असू शकतात. ओके, जेव्हा सल्फर आपण जोडणार आहोत, आपण S8 जसा बघितला तसा ऍक्च्युली S6 ते S20 कुठले पण पॉसिबल आहेत. ठीक आहे, त्यातले महत्वाचे कोणकोणते आहेत तर S8 विच हॅज क्राऊन शेप, S6 कसा काढतात तर चेअर शेप मध्ये. ठीक आहे, आणि S2 सुद्धा पॉसिबल आहे. जर का जास्त हिटिंग केलं, हे कसं तयार होणार आहे S8 पासून S6, तर आपण डिकम्पोज करतोय, हीट केलं की तो ब्रेक होत जाणार. कळले? डिकम्पोजिशन करून S6 बनला. अजून डिकम्पोजिशन केलं तर S6 चे सुद्धा ब्रेक होणार आहे आणि काय तयार होणार आहे H2. यू विल गेट H2. लक्षात येते? सो S8, S6 अँड S2 आर पॉसिबल. ठीक आहे, ऑब्विसली S8 हा मॅक्सिमम नॅचरली अकरिंग आहे. S6 आणि S2 बनवता येतात, म्हणजे आपण बनवू शकतो ते. कळाले? So see what is written here. Several modifications of sulfur containing 6 to 20 sulfur atoms per ring have been synthesized. Synthesized याचा अर्थ काय? सिंथसाइज म्हणजे तयार केलेत. नॅचरली अकरिंग आहेत का? नाहीये. ठीक आहे, सो जस्ट कीप इन माइंड दॅट दिस टाइप ऑफ सल्फर्स आर प्रिपेअर्ड, म्हणून त्यांना आपण ॲलोट्रॉप्स मध्ये टाकलेलं नाही. ॲलोट्रॉप्स हे नॅचरली अकरिंग वेगवेगळे व्हरायटीज मध्ये असतात. तसं हे काय ॲलोट्रॉप्स नाहीये, पण हे आपण तयार करू शकतो. कळालं? In S8 molecule, the ring is puckered and has crown shape. Okay, S8 मध्ये काय असतं? Crown shape असतो. In cyclo S6, the ring adopts chair form. ठीक आहे, S6 मध्ये कोणतं स्ट्रक्चर असतं? Chair form. At higher temperatures, about 1000 Kelvin, S2 is the dominant species. किंवा हायर टेम्परेचरला सल्फर आपल्याला S2 या फॉर्म मध्ये मिळतो. इट इज लाईक O2. ठीक आहे, S2 आपल्याला मिळतो जसा O2 आहे, म्हणजे हे दोघं जण ग्रुप 16 चे एलिमेंट्स आहेत. मग O2 झाल्यानंतर S2, इट इज पॉसिबल. कळते? बट ऑब्वियस O2 पेक्षा S2 खूप अनस्टेबल असणार आहे, कारण की दोन इतर साईजचे मॉलिक्युल्स डबल बॉन्ड करतायत. कळालं? बट स्टील दोघं जण आपण कम्पेअर करू शकतो. मॅग्नेटिक बिहेवियर बोथ आर पॅरामॅग्नेटिक. किंवा असं म्हणूयात, जसा O2 पॅरामॅग्नेटिक असतो तसाच S2 सुद्धा पॅरामॅग्नेटिक आपल्याला मिळू शकतो. ओके, आपण हे क्वेश्चन परत पुढच्या स्लाइड मध्ये करणारच आहोत की S2 पॅरामॅग्नेटिक कसा होतो. आपल्याला डिटेल स्ट्रक्चर बघायचंय. फक्त आतापुरता हा पॉइंट लक्षात ठेवा. S8 क्राउन शेप, S6 आणि S2 कसा असणार आहे तर जसा O डबल बॉन्ड O काढतो तसाच S डबल बॉन्ड S. कळाले?
So this is the structure of S8. Okay, 8 sulfurs are attached like this. Okay, it is like W. ठीक आहे, फक्त क्राउन शेपचा अर्थ काय बघा, हे जे बॉटमचे 4 सल्फर आहेत, हा एक सल्फर, हा एक सल्फर, हा आणि हा, हे चौघ जण बॉटमला आहेत, म्हणजे खालचं प्लेन ते बनवतात आणि हे जे उरलेले 4 सल्फर आहेत ते टॉपला आहेत. ठीक आहे, हे चौघ जण एका प्लेन मध्ये आहेत, खालच्या प्लेन मध्ये, आणि हे चौघ जण वरच्या प्लेन मध्ये आहेत. दोन वेगवेगळ्या प्लेन मध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर काढायचे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. कळलं? सो सेम थिंग ओव्हर हियर इन केस ऑफ S6. S6 मध्ये हे सेंटरचे जे 4 सल्फर आहेत हे एका प्लेन मध्ये आहेत. त्याच्यानंतर हे दोघ जण सल्फर आउट ऑफ प्लेन आहेत, एक टॉपला गेलाय आणि एक बॉटमला गेलाय. सो युल गेट अ चेअर फॉर्म. चेअर फॉर्म तुम्हाला आता व्यवस्थित माहिती आहे. So S8 and S6 are possible like this. कळालं? आता ही स्ट्रक्चर्स काढू नका, इव्हन हा पण पॉईंट पुस्तकामध्ये आहे. आणि मी एक सांगते, काढू नका पुस्तकामध्ये आहे याचा अर्थ असा नाहीये की वहीमध्ये अजिबात आलं नाही पाहिजे. आता तुमचा वेळ नको जायला म्हणून सांगते की ह्या पॉईंट पुस्तकातनं तुम्ही रिपीट वहीमध्ये लिहू शकताय. कळतंय? सो S8 आणि S6 ही दोन्ही स्ट्रक्चर्स तुम्ही काढा. ओके, ड्रॉ दिस 2 स्ट्रक्चर्स S8 and S6 इन डिटेल, म्हणजे त्याचे बॉन्ड ऑर्डर नाही, बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, माहिती पाहिजे म्हणजे पाठ करू नका. पाठ करायची काही गरज नाहीये, अगदी एक्झॅक्टली 107 किंवा 202 वगैरे असं काय कोण विचारणार नाही, पण एक इन जनरल आयडिया पाहिजे आपल्याला. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. अबाउट H2, मगाशी सांगितलं ना H2 पॅरामॅग्नेटिक आहे. सो इथं क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही दिलेला आहे, का तर आपल्याला ऍक्च्युली हे आन्सर डिटेल मध्ये बघायचंय. ओके, काय लिहिले बघा, which forms of sulfur shows paramagnetic behavior. It is also one of the important question. ओके, कोणता सल्फर पॅरामॅग्नेटिक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण हे रॉम्बिक, मोनोक्लिनिक बघितले सल्फर, बरोबर. रॉम्बिक बघितले, प्लास्टिक, कोलायडर, मिल्क ऑफ सल्फर, हे सगळे व्हरायटी सल्फरची बघितली आहे. किंवा हा काय म्हणता येईल 6 मेंबर ड्रिंकचा किंवा 8 मेंबर ड्रिंकचा वगैरे, हे सगळे सल्फर्स किंवा S6 ते S20 सगळे पॉसिबल आहेत. सो यातला कोणता सल्फर पॅरामॅग्नेटिक आहे, अँड द आन्सर इज S2. S2 इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर बिकॉज इट इज लाईक O2 मॉलिक्यूल. जसा S2 आहे, ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 6 इलेक्ट्रॉन्स. सल्फरच्या पण 6 इलेक्ट्रॉन्स. किंवा O2 आणि S2 16 ग्रुपचे आहेत, दोघांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NH2 NP4, बरोबर ना. दोघांचंही जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, ऑक्सिजनच्या खाली सल्फर. त्याच्यामुळे जसं ऑक्सिजन बायनरी डाय मॉलिक्यूल डाय ऑक्सिजन म्हणून असतं, तसंच डाय सल्फर सुद्धा पॉसिबल आहे. आणि जसं ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक असतो तसं सल्फर सुद्धा पॅरामॅग्नेटिक होतो. कळाले? आपण स्ट्रक्चर बघूयात, दोघांची स्ट्रक्चर बघूयात. आता ऑक्सिजनची नेसेसरी नाहीये, पण हे ऑक्सिजनचं स्ट्रक्चर बघितलं तर सल्फरचं जास्त सोपं जाईल बघायला. ठीक आहे, बघायचं की अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स कसे काय आपल्याला मिळतात, किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, पॅरामॅग्नेटिझम ऑक्सिजन पण कसा दाखवतो आणि सल्फर पण कसा दाखवतो ते आपण नीट बघूया. चालेल? ऍक्च्युली ही दोन्ही स्ट्रक्चर्स तुमची लास्ट इयर झालेली आहेत, इनऑर्गॅनिक म्हणजे बॉन्डिंगचा वगैरे टॉपिक होतं त्याच्यामध्ये, पण आपण आता परत एकदा बघूया म्हणजे क्लिअर होईल आयडिया. स्ट्रक्चर ऑफ O2 मॉलिक्यूल इज लाईक दिस. आठवत आहे का, हे असलं प्रकरण झालेलं आठवत आहे का मागच्या वर्षी? थोडंफार आठवत आहे ना. केमिकल बॉन्डिंग मध्ये हा पॉईंट बघितला होता तुम्ही, की वेगवेगळं VSEPR थिअरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला एमओटी मधनं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मधनं आपल्याला मॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आपल्याला एक्झॅक्टली सांगता येतं. ठीक आहे, सो ऑक्सिजन कडे एकूण इलेक्ट्रॉन्स किती असतात, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, सो इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स. आणि इथं सुद्धा आपण मग 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत, सो एक ऑक्सिजनचे 8 आणि दुसऱ्या ऑक्सिजनचे 8, टोटल 8 दुने 16 इलेक्ट्रॉन्स माझ्याकडे आहेत. ओके, कॉन्फिगरेशन काय, 2s2 2px2 2py1 2pz1, बरोबर आहे. कॉन्फिगरेशन झालं ऑक्सिजनचं, दुसऱ्याचं पण तसंच आहे. नंतर 2s ची एनर्जी कमी असते आणि 2p ची एनर्जी जास्त, मग 2s ची आपण एनर्जी लेवल खाली काढली, 2p ची वरती काढली.
तर 2s मध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, दोघं जण कंबाईन झाले. So two atomic orbitals will combine and forms two molecular orbitals. बरोबर, दोन atomic orbitals एकत्र आलेत आणि दोन molecular orbitals तयार झालेत. एक आहे सिग्मा 2s आणि दुसरा आहे सिग्मा स्टार 2s. कळाले? टोटल माझ्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स होते, याचे 2 आणि याचे 2. सो इथं 2 इलेक्ट्रॉन्स भरले, इथं 2 इलेक्ट्रॉन भरले, त्यांचं काम संपलं. कळाले? 2s चे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फुलफिल झाले. आता पुढे जाऊया 2px, 2py आणि 2pz. तो टोटल याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि टोटल याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. कळाले? टोटल याच्याकडे 3 ऑर्बिटल्स आहेत आणि याच्याकडे 3 ऑर्बिटल्स आहेत. म्हणजे एकूण माझ्याकडे ॲटॉमिक ऑर्बिटल्स किती आहेत? 6. आय हॅव 6 ॲटॉमिक ऑर्बिटल्स. सो 6 ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स झाले. 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कसे काढायचे? सगळ्यात लोएस्ट एनर्जी सिग्मा 2pz, देन पाय म्हणजे सिग्माचा बॉन्ड. ऍक्च्युली px, py, pz हे तिघ जण एकाच लेवलचे असतात, पण त्यातला एक कुठला तरी सिग्मा बॉन्ड करतो आणि दोन कुठले तरी पाय बॉन्ड करतात. ठीक आहे, एक जण सिग्मा करतो आणि दोघ जण पाय बॉन्ड करतात. मग जो सिग्मा करतो त्याला सगळ्यात कमी एनर्जी. सो सिग्माची एनर्जी सगळ्यात कमी आणि सिग्मा स्टारची एनर्जी सगळ्यात जास्त, आणि मध्ये पायची एनर्जी आणि पाय स्टारची एनर्जी. ओके, तर सिग्मा आपण एकदम बॉटमला लिहिला. पायचे 2 ऑर्बिटल्स, दोघ जण पाय बॉन्ड आहेत, एकाच लेवलचे झाले. पाय स्टारची पण एनर्जी एकाच लेवलची आणि मग नंतर सिग्मा स्टार काढले. कळाले? सो 6 atomic orbitals. So I have drawn 6 molecular orbitals. ठीक आहे, 1 2 2 1 या पद्धतीने आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काढले. आणि आता प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन बसवायचे. टोटल माझ्याकडे आहेत 8 इलेक्ट्रॉन, याचे 4 आणि याचे 4. सो 8 इलेक्ट्रॉन्स कसे आपण बसवले? पहिल्यांदा इथं 1 and 2, देन 3 कुठं बसवला? 2px मध्ये, 4 बसवला 2py मध्ये, मग 5वा बसवला परत 2px मध्ये, 6वा बसवला 2py मध्ये, आणि राहिले किती? परत 2 राहिले. मग 7वा बसवला पाय स्टार 2px आणि 8वा बसवला पाय स्टार 2py. आणि आता माझे इलेक्ट्रॉन्स संपले आणि इलेक्ट्रॉन संपल्यामुळे हे दोघ जण अनपेअर्ड तसेच राहिले. कळाले? हे दोघ जण एकाच लेवलला आहेत, त्याच्यामुळे दोघांचं पेअरिंग करायचं नाही. तर तिसरा इलेक्ट्रॉन आला असता तर तुम्हाला इथे पेअरिंग झालं असतं. कळतंय? तिसरा इलेक्ट्रॉन असता तर इथं पेअरिंग करता आलं असतं, पण 2च इलेक्ट्रॉन आहेत, माझे इलेक्ट्रॉन्स संपले. सो आय विल गेट 2 unpaired electrons. Okay, and these two unpaired electrons are responsible for paramagnetic behavior. Okay, these two unpaired electrons are responsible for paramagnetic behavior. It is same for oxygen and same for sulfur also. Okay, तर सल्फर मध्ये पण सेम स्ट्रक्चर येणार आहे, फक्त 2s आणि 2p च्या ऐवजी काय येणार आहे? 3s आणि 3p. ठीक आहे, अदरवाइज सेम आहे. इथं 2s2 होता, इथं 3s2 आहे, इथं 3p4 आहे, इथं 2p4 आहे. कळालं? ऑल दिस डायग्राम्स आर और ऑल दिस नोटेशन जसं ऑक्सिजन मध्ये आहे तसंच सल्फर मध्ये आहे. सो सल्फर मध्ये सुद्धा ड्यू टू दिस टू अनपेड इलेक्ट्रॉन, सल्फर शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. सल्फर शोज अगेन, सल्फर म्हणजे कुठला? S2 मॉलिक्यूल शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. कळालंय? आवाज कट होतोय? खूप जास्त कट होतोय का? आधी सांगायचं की बाळांनो. आता येतोय का नीट आवाज? बघा बरं, बघा नको, ऐका. आवाज बघायचा नसतो, माहितीये ना? ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर समजलेत का तुम्ही? S2 आणि O2 मॉलिक्युल्सचे. आपल्याला परत O2 मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल परत एकदा बघायचंय डिटेलमध्ये, तेव्हा परत हे स्ट्रक्चर बघायचंय. पण आता जर का नीट कळालं तर आपला नंतरचा वेळ वाचेल. आणि ऑलरेडी तुमचं हे लास्ट इयरला झालेलं आहे. Have you understood both these structures? S2 and O2 molecule both are paramagnetic, having unpaired electron in pi star orbital. कशामध्ये आहेत unpaired इलेक्ट्रॉन? हे pi star किंवा अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. ठीक आहे, हे प्रत्येक शब्द महत्वाचा आहे की
नुसतं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत असं नाही, तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठं आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. कळलं? सो स्ट्रक्चर व्यवस्थित काढता आलं तर एक्झाम मध्ये सुद्धा पाठांतर करून जाऊ नका, की 5 स्टार मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो असं पाठ करून जाऊ नका. प्रॉपर स्ट्रक्चर काढायचं आणि शोधायचं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठं आला. कारण की प्रत्येक वेळेस 5 स्टारलाच असेल असं नाही. ॲटॉमिक नंबर वाढत गेला, फ्लोरीन मध्ये वगैरे आला तर तुम्हाला वेगळीकडेच कुठेतरी काहीतरी मिळेल. कळालं? त्याच्यामुळे पाठांतर करू नका, प्रॉपर डायग्राम काढायची आणि भराभरा इलेक्ट्रॉन भरायचे आणि मग आन्सर शोधायचं. तर लिहून झालं की सांगा, मग आपण पुढे जाऊयात. हे जरी पुस्तकामध्ये असेल तरी या डायग्राम्स आता तुमच्याकडे असणं जास्त गरजेचं आहे पॅरामॅग्नेटिक बिहेवियर बघायला. म्हणजे आपल्याला पुढे सोपं जातील पॉइंट्स. परत एकदा एक्सप्लेन करू का? ऑक्सिजनचं किंवा सल्फरचं? So should I explain once again? पण ऑक्सिजनचं बघूयात. सेम तसंच आपल्याला सल्फरचं आहे. ठीक आहे? दोन्हीपैकी एकाचं बघितलं तरी आन्सर सेमच आहे. सो लेट अस स्टार्ट वन्स अगेन फ्रॉम स्ट्रक्चर ऑफ O2 मॉलिक्युल्स. ठीक आहे? आता जरा स्लो मध्ये सांगते. ऍक्च्युली मला वाटलं तुमचं ऑलरेडी हे मागच्या वर्षी झालंय म्हणजे तुम्हाला येत असेल म्हणून मी जरा फास्ट सांगितलं. परत एकदा सांगते. वन बाय वन आपण एक एक पॉइंट बघूया. सो O2 मॉलिक्यूल ऑक्सिजन मॉलिक्यूल इट इज मेड अप ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम्स. बरोबर आहे? ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणजे काय? 2 ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत. बरोबर आहे? ऑक्सिजनचं मॉलिक्युलर सॉरी ऑक्सिजनकडे एकूण इलेक्ट्रॉन्स किती असतात? इट हॅज टोटल इलेक्ट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर काय ऑक्सिजनचा? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. बरोबर आहे? 1s2 2s2 2p4 1s2 2s2 2p4 आणि त्यातले जे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते फक्त आपल्याला ऑर्बिटल बनवण्यासाठी वापरायचे म्हणजे कुठले 2s2 आणि 2p4 आपल्याला हे ऑर्बिटल्स बनवण्यासाठी पाहिजे. कळाले? सो 2 ऑक्सिजन आहेत म्हटल्यावर माझ्याकडे 2 2s ऑर्बिटल आहेत, 2 2p ऑर्बिटल्स आहेत. कळते? दोघांसाठी 2 2 म्हणजे माझ्याकडे टोटल ॲटॉमिक ऑर्बिटल्स किती आहेत बघा. एका ऑक्सिजनचं 2s 2px 2py 2pz टोटल किती झाले हे? 4. बरोबर ना? 2s 2py 2pz 2px एकूण माझ्याकडे 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत एक ऑक्सिजनचे. तसंच दुसऱ्याचे पण किती आहेत? 4. लक्षात येते? ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे ऑक्सिजन ॲटमचे ऑर्बिटल्स किती आहेत माझ्याकडं? एकूण इथं 4 आणि प्लस इथं 4. टोटल किती झाले? 8 ऑर्बिटल्स. So what I have to do? I have to mix up these 8 atomic orbitals and make 8 molecular orbitals. कळतंय? 8 atomic orbitals एकत्र करायचे आणि 8 molecular orbitals तयार करायचे. कळालं? म्हणजे सगळं एकत्र करायचं आधी आणि नंतर मग परत वाटप करायचं. कळालं? सो आधी मी 8 ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र केले. जेव्हा मी 8 एकत्र केले, तेव्हा त्यामध्ये सुद्धा थोडंसं एनर्जीमध्ये डिफरन्स होता. एनर्जीमध्ये कोणामध्ये डिफरन्स होता? तर 2s आणि 2p या दोघांच्या एनर्जीमध्ये डिफरन्स होता. कळतंय? 2s आणि 2p या दोघांच्याही एनर्जीमध्ये डिफरन्स होता. कळालं? मग काय केलं? 2s ची एनर्जी कमी होती, मग त्याला खालची लाईन दिली आणि 2p ची एनर्जी जास्त होती, मग त्याला वरती पाठवलं. कळालं? मग कसं दिसणार आहे स्ट्रक्चर बघा. सपोज ही माझा एनर्जीचा ग्राफ आहे. दिस एनर्जी इज इन्क्रीजिंग फ्रॉम बॉटम टू टॉप. तर माझ्याकडे एकूण 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. एक आहे 2s आणि 2p जे आहेत ते तिघ जण p ऑर्बिटल असल्यामुळे तिघांची एनर्जी सेम आहे. कळालंय? जसं एका ऑक्सिजनसाठी आहे तसंच दुसऱ्या ऑक्सिजनसाठी सुद्धा 2s आहे आणि 2p चे तिघ जण आहेत. आले लक्षात? आता या 2s मध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स किती आहेत? आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगितलं? 2s2 2p4 4 कसे बसवतो आपण? x मध्ये 1 y मध्ये 1 झेड मध्ये 1 त्याच्यानंतर एक शिल्लक राहिला म्हणून तो कुठे गेला परत एक्स मध्ये गेला.
आलं लक्षात? सो इन द सेम वे आय हॅव टू फिल अप फॉर दिस ऑल्सो. तर 2s2, 2px1, 2py1, 2pz1 and again 2px2. कळालं? हे कॉन्फिगरेशन लक्षात आलं इथं कसं काढलंय ते? पुढे जायचं. पुढे बघा, आता आपण 2s पाशी येऊया. हा आहे 2s आणि हे आहे 2p. ठीक आहे. सो 2s एकूण माझ्याकडे 2 2s आहेत. आय हॅव 2s atomic orbitals. आय हॅव 2 TWO2 2s atomic orbitals. ठीक आहे. 2 atomic ऑर्बिटल आहेत, मग माझे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. ठीक आहे. सो या दोघांपासून 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काढायचे, एक हायर एनर्जीचा आणि एक लोअर एनर्जीचा. कळालं? So I will get one orbital here and one orbital here. One is lower energy, higher energy. लोअर एनर्जी वाला असतो बॉन्डिंग आणि हायर एनर्जीचा असतो अँटी बॉन्डिंग. मग बॉन्डिंग जो आहे तो कसा काढायचा? सिग्मा बॉन्ड, किंवा इथं कसं काढलं बॉन्डिंग म्हणजे सिग्मा आणि अँटी बॉन्डिंग कुठला आहे? सिग्मा स्टार. ठीक आहे. आणि 2s हे atomic ऑर्बिटल वापरले म्हणून इथं काय लिहिलंय? सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s. सो 2 आपण बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग असे 2 ऑर्बिटल्स काढले. 2 atomic ऑर्बिटल पासून 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले. एक आहे बॉन्डिंग आणि एक आहे अँटी बॉन्डिंग. आणि आता इलेक्ट्रॉन्स किती आहेत माझ्याकडे? एकूण 4 इलेक्ट्रॉन्स आहेत 2s मध्ये. सो 4 इलेक्ट्रॉन्स हाऊ आय कॅन फिल? सो 1 बाय 1 एक एक एनर्जी लेवलचे ऑर्बिटल्स भरत जायचे. सगळ्यात खाली पहिल्यांदा कोण आहे तर बॉन्डिंग. मग एकूण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती बसणार आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स. येते लक्षात? सो माझे इथे 2 इलेक्ट्रॉन्स भरले. त्याच्यानंतर काय केलं? 2 इलेक्ट्रॉन्स अजून शिल्लक येते, पण 4 इलेक्ट्रॉन आहेत त्यातले 2 भरले. 2 शिल्लक राहिले, मग ते कुठं पाठवले मी? अँटी बॉन्डिंग मध्ये. आले लक्षात? सो आय हॅव फिल अप दिस 4 इलेक्ट्रॉन्स इन दिस 2 ऑर्बिटल्स. कळाले? सो 2s चे 4 इलेक्ट्रॉन होते, 4 इलेक्ट्रॉन्सची इथं कॅपॅसिटी होती, सगळं फुलफिल झालं. हा विषय इथं संपला. आणि मग मी कुठं गेले? 2p पाशी गेले. कळाले? 2p पाशी काय आहे? आय हॅव टोटल 4 इलेक्ट्रॉन्स इन 3 atomic ऑर्बिटल्स. बरोबर आहे? 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि 3 atomic ऑर्बिटल्स आहेत. तर आधी आपण atomic ऑर्बिटल्सचा विचार करू आणि मग इलेक्ट्रॉन्सचा विचार करू. आय हॅव 3 atomic ऑर्बिटल्स फॉर 1 ऑक्सिजन ॲटम अँड 3 फॉर अनदर. बरोबर आहे? दोघांसाठी 3 atomic ऑर्बिटल्स आहेत. मग 3 अधिक 3 किती होतं? 6. तर टोटल माझ्याकडे atomic ऑर्बिटल्स किती आहेत? 6. टोटल आय हॅव 6 atomic ऑर्बिटल्स, 3 फॉर इच. आणि 6 atomic ऑर्बिटल्स आहेत म्हटल्यावर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पण किती बनवायचे? 6 बनवायचे. 6 atomic ऑर्बिटल्स आहेत म्हणून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पण किती बनवायचे? 6 बनवायचे. कळाले? सो मला इथं 6 तयार करायचे. मगाशी 2च होते. 2 होते त्याच्यामुळे एक बॉन्डिंग एक अँटी बॉन्डिंग केलं. पण आता 6 असल्यामुळे काय करावं लागेल मला? 6 आहे त्याचा अर्थ काय? 3 बॉन्डिंग आणि 3 अँटी बॉन्डिंग. जेवढे बॉन्डिंग होतात तेवढेच अँटी बॉन्डिंग करायचे. कळाले? So I have 6 atomic orbitals, so I have to prepare 3 bonding orbitals and 3 anti-bonding orbitals. कळाले? So या 6 पैकी 3 जण खाली येणार आहेत आणि 3 जण वर जाणार आहेत. कळाले? खाली म्हणजे बॉन्डिंग आणि वर म्हणजे अँटी बॉन्डिंग. आणि परत आता या तिघांपैकी हे जे 3 जण आहेत, या तिघांपैकी हे जे 3 बॉन्ड तयार करतो आपण XY, PX, PY, PZ, त्यातला एक बॉन्ड सिग्मा असतो आणि दुसरे 2 बॉन्ड पाय बॉन्ड्स असतात. बरोबर आहे? एक बॉन्ड सिग्मा असतो आणि उरलेले 2 असतात ते पाय बॉन्ड असतात. त्याच्यामुळे सिग्मा बॉन्डची स्टॅबिलिटी अजून जास्त असते. सिग्मा बॉन्डची स्टॅबिलिटी पाय बॉन्ड पेक्षा जास्त असते. त्याच्यामुळे एक कुठला तरी या तिघाचा कोणता पण एक सिग्मा होऊ शकतो. मग जो सिग्मा होणार आहे त्याला आपण बॉटमला टाकले. इथं आता सिग्मा 2pz लिहिलंय. इट इज नॉट नेसेसरी 2pz. ठीक आहे. तुम्ही 2px आणि 2py पण लिहू शकते. तिघांपैकी कोणी पण सिग्मा बॉन्ड होऊ शकतं. कळालं? सो मी इथे एक सिग्मा टाकला. कळालं? मग उरले 2, ते 2 कुठे टाकले? थोड्याशा हायर लेवलला जिथं पाय बॉन्ड तयार होते. पण हे 3 जण बॉन्डिंग मध्येच आहेत. कळतंय? बॉन्डिंगचेच 3 जण आहेत, लोअर एनर्जीचेच आहेत, पण लोअर एनर्जी मध्ये सुद्धा 2 भाग केले. जास्त लोअर एनर्जी आणि कमी लोअर एनर्जी. कळाले? सिग्मा बॉन्डची एनर्जी अजून कमी होते, पाय बॉन्डची थोडीशी जास्त राहते. कळाले? जसं खाली 3 जण काढले तसेच वरती काढले. ठीक आहे. इथं पाय स्टार 2px 2pz काढले तसे, सॉरी, पाय 2px 2pz, पाय 2px आणि 2py काढलाय. तसाच इथं पाय स्टार 2px आणि 2py काढलेला. ओके. आणि जसा सिग्मा 2pz काढला तसा सिग्मा स्टार 2pz काढला. कळाले?
जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढीच अनस्टॅबिलिटी पण जास्त. जेवढा जेवढा खाली तुम्ही स्टेबल काढाल तेवढा तेवढा वरती अनस्टेबल काढायचा. त्याच्यामुळे हा सिग्मा सगळ्यात खाली आहे, तर सिग्मा स्टार सगळ्यात वर आहे. पाय मध्ये आहे तर पाय स्टार पण मध्ये आहे. कळलं? तो 6 ऍटॉमिक ऑर्बिटल्स होते, तर त्यानुसार मी 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनवले. आपण इथे बघूयात एकदा स्ट्रक्चर. 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणते? सिग्मा, पाय, पाय, त्याच्यानंतर पाय स्टार आणि नंतर सिग्मा. कळलं? मी मधलं फक्त स्ट्रक्चर काढलं. सिग्मा, पाय स्टार आणि सिग्मा. ओके. सो टोटल आय हॅव 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मी काढले. आणि आता माझ्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत सांगा बरं. एकूण इलेक्ट्रॉन्स मला किती फिलअप करायचे आहेत या 6 मध्ये? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हाऊ मेनी आय हॅव टू फिलअप इन दिस 6 ऑर्बिटल्स? किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे? सगळ्यांनी सांगा. How many electrons that I have to fill up in these 6 atomic orbitals? हे 6 atomic orbitals आहेत आणि मला इलेक्ट्रॉन्स किती भरायचे? या बाजूचे 4 आणि या बाजूचे 4. टोटल आय हॅव टू फिल अप 8 इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे? किती इलेक्ट्रॉन्स मला भरायचे आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स. कळलं ना? स्वतः 8 इलेक्ट्रॉन्स वन बाय वन भरायला लागूयात. लक्षात येते ना 8 इलेक्ट्रॉन्स कुठून आले? या 2p4 चे 4 आणि या 2p4 चे 4. टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 6 ऑर्बिटल्स माझे तयार झाले. कळाले? सो काय करत जायचं? प्रत्येक एनर्जी लेवलला आधी समजा एनर्जी लेवल मध्ये एकच ऑर्बिटल असेल तर 2 इलेक्ट्रॉन घेऊन टाकायचे. समजा एक पेक्षा जास्त असेल तर आधी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन करायचे आणि मग पेअरिंग करायचं. माहितीये ना, आधी एक एक इलेक्ट्रॉन करत जायचा आणि मग पेअरिंग करत जायचं. बघूयात आपण. आय हॅव टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. सो आपण वन बाय वन भरायला लागूयात आता. सो सी, सगळ्यात पहिल्यांदा एनर्जी अर्थातच लोअर एनर्जी पासून सुरुवात करायची. सो खाली मी सुरुवातीला 2 इलेक्ट्रॉन भरले. या एनर्जी लेवलला एकच ऑर्बिटल आहे, सो 2 इथं भरून झाले. शिल्लक किती राहिले? 6 इलेक्ट्रॉन. 8 पैकी 2 भरून झाले. राहिले किती? 6. मग आता वरच्या लेवलला आले. वरच्या लेवलला 2 ऑर्बिटल्स एकाच एनर्जीचे. ओके, आय हॅव 2 ऑर्बिटल्स हिअर. सो मी 2 ऑर्बिटल आहेत, मग काय केलं? पहिल्यांदा दोघांना एक एक दिला. ठीक आहे. दोघांना एक एक दिला आणि माझ्याकडे इलेक्ट्रॉन्स किती शिल्लक आहे बघितलं. किती शिल्लक राहणार आहे? 4 इलेक्ट्रॉन्स. बरोबर ना? 4 संपलेत आणि 4 राहिलेत. म्हणजे माझ्याकडे अजून एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग मी काय केलं? 4 पैकी अजून 2 इलेक्ट्रॉन या दोघांना दिले. ठीक आहे. या दोघांना अजून 2 इलेक्ट्रॉन दिले. आता शिल्लक किती राहिले? 2च इलेक्ट्रॉन. बरोबर आहे? 8 पैकी इथले 6 संपले आपले. आणि आता इथे मी खाली भरू शकते का इलेक्ट्रॉन्स आता? इथल्या प्रत्येकाची कपॅसिटी फुलफिल झाली. म्हणजे मला 2 इलेक्ट्रॉन्स भरायला आता वरच्या घरामध्ये जावं लागलं. कळाले? सो वरती 2 इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे परत? एकाच एनर्जी लेवलला हे दोघ जण आहेत म्हणल्यावर दोघांना पहिल्यांदा एक एक द्यायचा. कळालं? दोघांना पहिल्यांदा एक एक दिला. आता माझ्याकडे इलेक्ट्रॉन्स किती शिल्लक आहेत? नाव हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर विथ मी? हे एवढं भरून झाल्यानंतर किती इलेक्ट्रॉन्स माझ्याकडे मागे राहिलेत, शिल्लक राहिलेत? 0 इलेक्ट्रॉन्स. बरोबर ना? सगळे इलेक्ट्रॉन्स संपले. सगळे इलेक्ट्रॉन संपले म्हणल्यावर मला इथं पुढचा इलेक्ट्रॉन काढता येईल का? इथं पेनाने लिहिते ते दिसतंय ना तुम्हाला? इथं मला इलेक्ट्रॉन काढता येईल का पुढचा? नाही येणार, कारण की इलेक्ट्रॉन्सच संपलेत. म्हणजे मला इथं पेअरिंग करता येईल का? नाही येणार. पेअरिंग करता येत नाही म्हणजेच काय होणार आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार आहे. कळतंय? पेअरिंग करता येत नाही याचा अर्थ काय? इथं हे जे दोघ जण आहेत ते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार. कळाले? हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये? वरती बघा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कशामध्ये आहेत? पाय स्टार मध्ये. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर देअर इन पाय स्टार. कळालं? आले लक्षात? सो टोटल आपण काय केले? ऑक्सिजनचे जे आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स होते त्यांना फिलअप केलं. फिलअप करताना काय झालं? शेवटचे दोघ जण होते ते अनपेअर्ड राहिले. तर 1 बाय 1 2 2 2 परत जायचे. कळालं? आणि हे पाय स्टार मध्ये अनपेअर्ड तसेच शिल्लक राहिले. आणि हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिले म्हणजेच बिहेवियर कोणता झाला? पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. ओके. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर देअर, देअरफॉर इट विल शो पॅरामॅग्नेटिझम. आले लक्षात? समजलंय का? समजलं आहे का?
आवाज येते का नाही? समजलं ना आता व्यवस्थित? बरं ठीक आहे. समजलंय असं मी समजते. हे रेडमी कोण आहे? नाव काय लिहिलेलं नाही बाळा आपण. आता काय लेक्चर संपत आपलं थोडंच राहिले लेक्चर, पण पुढच्या वेळेसपासून नाव असं ठेवू नका हां. पूर्ण नाव लिहित जा. तर आता आपण सल्फर पाशी येऊयात. चालेल? सल्फर पाशी येऊयात आता. सल्फरचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन काय? सॉरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण डायरेक्ट शेवटचं बघूयात 3s2 3p4 बरोबर. जसा हा 2s2 2p4 आहे तसा हा 3s2 3p4 म्हणजे याच्याकडे शेवटच्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स होते. याच्याकडे सुद्धा 6 इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत. 6 पैकी 2 जण असणार आहेत एस मध्ये, 4 जण असणार आहेत पी मध्ये. जसं इकडं आहे तसं सेम इकडं आहे. कारण की इलेक्ट्रॉनची संख्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोघांचं सेम आहे. येते लक्षात? सो इथं सुद्धा सेम येणार. 3s आहे मग सिग्मा आणि सिग्मा स्टार काढला. 3p आहे म्हटल्यावर सिग्मा, पाय पाय, पाय स्टार आणि सिग्मा स्टार काढला. इथं 2 ॲटॉमिक ऑर्बिटलचे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवले. इथं 6 ॲटॉमिक ऑर्बिटलचे 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवले. कळालं? 2 आणि 2 इलेक्ट्रॉन्स होते, सो 4 इलेक्ट्रॉन इथं फुलअप केले. इथं 4 + 4 8 इलेक्ट्रॉन्स आर देअर. बरोबर आहे. 4 + 4 8 इलेक्ट्रॉन आहेत, सो आपण 1 बाय 1 8 इलेक्ट्रॉन फिलअप करत गेलो. आणि सेम थिंग हॅपन्स ॲट पाय स्टार. पाय स्टारला काय होणार आहे? दोघांकडे एक एक अनपेड इलेक्ट्रॉन असाच राहणार आहे. जसं ऑक्सिजनला आहे जसंच्या तसं सल्फरसाठी आहे. फक्त 2 च्या ऐवजी 3 झालं. म्हणजे इथं 2s होता तर इथं 3s झाला. 2p होता तर 3p झाला. अदरवाइज एव्हरीथिंग इज एक्झॅक्टली सेम. ओके. सो अगेन यू विल गेट 2 unpaired electrons in pi star orbital. Okay, that's why H2 molecule is paramagnetic in nature. Therefore, H2 molecule is paramagnetic in nature. कळालं? लक्षात आलंय? जसं ऑक्सिजनला आहे सेम तसंच इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे. फक्त 2 खोडायचं आणि 3 लिहायचं. कळालं? आणि आता दुसरी गोष्ट. लक्षात आलंय का? पहिली गोष्ट O2 पण पॅरामॅग्नेटिक कसं आहे ते बघितलंय आपण आणि H2 सुद्धा पॅरामॅग्नेटिक कसं आहे ते बघितलंय. नीट समजलंय का? वाय इट इज पॅरामॅग्नेटिक? मग आपण पुढे जाऊयात. Why H2 and O2 are paramagnetic? Because they have two unpaired electrons in pi star molecular orbital. Why H2 or O2 are paramagnetic? Because they have two unpaired electrons in pi star orbital किंवा pi star molecular orbital. कळतंय? आणि आता अजून एक पॉइंट सांगायचा आहे की जसा O2 गॅस आहे की नाही, O2 इज अ गॅस, तसाच H2 सुद्धा गॅस आहे. इफ यू रिमेंबर आपण मागाशी पॉइंट बघितला होता की जेव्हा आपण हाय टेम्परेचर केलं तेव्हा H2 तयार होतो. कळतंय ना? S8 आहे तो डिकम्पोज झाला S6 ला आणि त्याला अजून हीट केलं तर H2 तयार होतो. आणि हीटिंग वाढत गेलं की H2 चं कन्व्हर्जन कशात होणार आहे? गॅस फेज मध्ये. बरोबर ना? सॉलिडचा लिक्विड, लिक्विडचा गॅस. सो दिस H2 इज इन अ गॅस फेज. ठीक आहे? Okay, so H2 is like O2. In a vapor state, sulfur partly exists as H2 molecule which has two unpaired electrons in antibonding pi star like O2. Hence, it exhibits paramagnetism. कळालं? लक्षात आलंय? सो H2 जेव्हा वेपर फेजला डोळ्यासमोर आणा वेपर फेज म्हणजे सल्फर हा सॉलिड आहे आणि त्याला वेपर मध्ये न्यायचं म्हणजे किती टेम्परेचर लागेल. लक्षात येते? तर जेव्हा हाय टेम्परेचर असेल तेव्हा H2 तयार होणार आणि तेव्हा पाय स्टार मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असणार तो पॅरामॅग्नेटिक होणार. आता पुढे जाऊयात. जसं O2 झाला, H2 झाला, मग SE2 पॉसिबल आहे का? म्हणजे आपण ग्रुप 16 मध्ये येऊया की प्रत्येक 16 मध्ये पॅरामॅग्नेटिक बिहेवियर मिळेल का? तर येस इट इज पॉसिबल. जसं 3p आहे तसं 4p पण काढता येईल, 5p पण काढता येईल. इट इज पॉसिबल ऑन पेपर, कागदावरच शक्य आहे. का होणार आहे बघा, ऑक्सिजन पासून सल्फर, सल्फर पासून सेलेनियम हळूहळू ऍटॉमिक साईज वाढायला लागली. ऍटॉमिक साईज वाढायला लागली की डबल बॉन्ड बनायचं हळूहळू कमी होणार. कळते ना? ऍटॉमिक साईज वाढत गेली की आधी सिंगल बॉन्ड कसा बसा बनणार, तर डबल बॉन्ड करायचा म्हणजे अजून अवघड. कळते? सेकंडली आपल्याला वेपर फेज मध्ये आहोत. ऍज यू गो डाऊन द ग्रुप, गॅस आहे, नंतर सॉलिड आहे, त्यानंतर मेटल सुरू होतात, मेटलॉइड्स आणि मग मेटल्स, म्हणजे त्यांचा बॉइलिंग पॉइंट अजून हाय असणार आहे. वेपर स्टेट मिळायला अजून जास्त त्रास होणार आहे. कळते?
मग वेपर फेज मध्ये गेल्यानंतर मग त्याचं बिहेवियर चेक करायचं. कळालं? सो ड्यू टू दिस टू रिझन्स, पहिलं रिझन काय तर ॲटॉमिक साईज इज इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली की पाय बॉन्ड करायची कपॅसिटीच कमी होत जाते. कळालं? त्याच्यामुळे काय होतं, हा H2 सुद्धा हाय टेम्परेचरला मिळालाय. लो टेम्परेचरला आपल्याला H6, H8 पॉसिबल. कळते? दुसरी गोष्ट Ac2, Te2 वगैरे दे आर मेटल्स, आणि मेटल्स असल्यामुळे वेपर स्टेट त्याचं मिळणं खूप अवघड आहे. कळालं? आणि त्याच्या पुढे त्याचं पॅरामॅग्नेटिक बिहेवियर चेक करायचं. त्याच्यामुळे त्या नादाला कोण लागलेलंच नाही. O2 आणि H2 चं पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आपण इथं स्टडी केलंय. कळालं? So as you go down the group, atomic size is increasing. Therefore, you will not get binary kind of molecule. Binary म्हणजे काय, इथं पाय बॉन्ड झालाय. पाय बॉन्ड सारखे मॉलिक्यूल खाली खाली जाऊ तसं तयार होणार नाही. आले लक्षात? So we are going to study H2 and O2 only for paramagnetic behavior. पुढचे काय स्टडी करायची गरज नाही. कळाले? So up till now what we have seen? What we have seen? We have seen allotropes of sulfur. How many allotropes of sulfur are there? Basically we have two allotropes of sulfur, alpha sulfur and beta sulfur. किंवा त्याच्याही आधी जाऊयात आपण. Allotrope सल्फरचे कोणते असतात? क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस, आउट ऑफ विच वी आर गोइंग टू स्टडी क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन मध्ये दोन टाइप्स येतात, अल्फा आणि बीटा. अल्फा कोणता असतात तर रॉम्बिक, बीटा असतो मोनोक्लिनिक. कळलं? रॉम्बिक आणि मोनोक्लिनिकच्या आपण प्रॉपर्टी स्टडी केल्यात. रॉम्बिक लो टेम्परेचरला स्टेबल आहे आणि मोनोक्लिनिक हाय टेम्परेचरला स्टेबल आहे. ओके. नंतर त्यांचे शेप्स, याचा रॉम्बिक शेप आहे, याचा निडल शेप मोनोक्लिनिक मध्ये आहे. कळालं? त्याच्यानंतर आपण काय बघितलं की इथं जो पकड शेप दिलाय S8 मॉलिक्युल्स आहेत. तर जसं S8 हा नॅचरली अक्रिंग आहे, तसं आपल्याला S6 to S20 असं बनवता येऊ शकतं. ओके. हा सल्फरच्या शेप मध्ये 20 सल्फरचा आपल्याला शेप्स बनवता आहेत. आउट ऑफ विच ऑब्विसली S8 इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज इट इज मोस्ट स्टेबल. नॅचरली सुद्धा हा अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर S6 जो आपण सायक्लिक स्टेट नेहमी बघतो. So you have this structure S8 and S6. ओके. आणि अजूनही हिट केलं, या सल्फरला जर का आपण खूप हिट करत गेलो की काय होणार, डिकम्पोजिशन होत जाणार. डिकम्पोजिशन झालं की H2 तयार होतो. म्हणजे वेपर फेज मध्ये काय मिळतं आपल्याला, H2. इट इज गोइंग टू बिहेव लाईक O2. इट विल बी पॅरामॅग्नेटिक. ओके. So in vapor state, sulfur is partly existing as H2 and it will behave like paramagnetic like oxygen. Okay. क्वेश्चन काय विचारतात बघा, ॲलेट्रॉपी मधला क्वेश्चन. Which form of sulfur shows paramagnetic behavior? Which form of sulfur shows paramagnetic behavior? याचा आन्सर काय पाहिजे? याचा आन्सर काय पाहिजे, म्हणजे ते लिहिलेलंच आहे. आन्सर काय पाहिजे तर H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. दुसरा आन्सर काय पाहिजे, वेपर स्टेट. जेव्हा सल्फर वेपर स्टेट मध्ये असतो तेव्हा तो H2 असणार आहे आणि तेव्हा तो पॅरामॅग्नेटिक असेल. सॉलिड स्टेट वाला दाखवेल का? नाही दाखवणार. सॉलिड स्टेट वाला दाखवणार नाही, याचा तर रॉम्बिक किंवा मोनोक्लिनिक दाखवेल का? तर नाही दाखवणार. कळते ना, रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक हे सॉलिड स्टेट मध्ये झाले. लक्षात येते? तुम्हाला याला समजा एमसीक्यूज मध्ये हा क्वेश्चन विचारला तर कसं विचारणार, विच फॉर्म ऑफ सल्फर शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर? ऑप्शन ए अल्फा सल्फर, ऑप्शन बी बीटा सल्फर, ऑप्शन सी S6 आणि ऑप्शन डी S2 किंवा गॅस सल्फर. सो आन्सर इज गॅसियस स्टेट और H2. कळाले? सो गॅस स्टेट असेल किंवा H2 मॉलिक्यूल असेल तर देन इट विल शो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. ओके. लक्षात आलंय सगळ्यांच्या? सो क्वेश्चन कसा पडू शकतो हा तुम्ही याच्यामध्ये विचार करा. हे लिहिलंय का तुम्ही सगळ्यांनी? म्हणजे आपण पुढे जाऊया. आणि लिहिलं नसेल आता तर आपल्याला परत ऑक्सिजनचं बघायचंच आहे. नसेल लिहिलं तर सांगा, आपण म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल, पुढे गेलं तरी चालेल. आणि लिहिलं तर कधी चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे ज्या क्वेश्चन आहे तिथंच तुम्हाला आन्सर मिळालं तर बरं पडतं. तर परत एकदा सांगते, H2 मॉलिक्यूल किंवा वेपर स्टेट मधला सल्फर हा जो ॲलोट्रॉप आहे, दॅट सल्फर शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. जायचं पुढे. सो लेट अस मूव्ह ऑन टू नेक्स्ट ॲलोट्रॉप्स. म्हणजे आपण ऑक्सिजनचं बघितलं, ऑक्सिजनचे कोणते दोन ॲलोट्रॉप्स होते, O2 अँड O3. सल्फरचे कोणते बघितलेत आपण, अल्फा अँड बीटा. ठीक आहे, मेजरली कोणते बघितलेत, अल्फा अँड बीटा. अँड देन वी हॅव स्टडीड H2 मॉलिक्यूल. कळाले? पुढे जायचं.
नेक्स्ट रिमेनिंगचे ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत एसी, टीई आणि पीओ. एसी, टीई, पीओ त्याचे पण इलेक्ट्रॉन्स बघूया. has 2 electrons, red and gray. सो इफ यू रिमेंबर एकदम इलेक्ट्रॉपिकच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं, जेव्हा तुमच्याकडे मेटलॉइड येतो तेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स असतात, एक मेटल मध्ये असतो आणि एक नॉन मेटल मध्ये. आठवतंय ना सांगितलेलं? मेटलॉइड या शब्दाचा अर्थच काय होतो? इट शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल अँड नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटल दोन्ही प्रॉपर्टी शो करायचं म्हणजे दोन्ही वेगवेगळे स्ट्रक्चर्स पाहिजे, कळते ना? सो व्हेनेवर देयर इज अ मेटलॉइड, वन फॉर्म इज मेटॅलिक अँड अनदर फॉर्म इज नॉन मेटॅलिक. तर त्यांच्या कलरवरनं त्याची 2 नावं आहेत, रेड अँड ग्रे. सी you will get these 2 electrons of selenium. रेड फॉस्फरस पावडर, सॉरी रेड सेलेनियम ची पावडर आहे आणि ग्रे तुम्हाला इथे लगेच कळत असेल मेटॅलिक क्रिस्टल्स. कळाले? So in this way 2 electrons of selenium are there, red which is non-metallic and gray which is metallic. किंवा दुसरं काय म्हणणार आहे? रेड इज amorphous and gray is crystalline. ओके, किंवा मेटॅलिक म्हणलं तरी चालू शकेल. पुढे जायचं. Another one is tellurium. Again it is metalloid. So again you have 2 types, amorphous and crystalline. Amorphous is non-metallic, crystalline is metallic. These are 2 structures. आता इथं 2 वेगवेगळे कलर्स दिसत नाहीत. इथं जसं रेड आणि ग्रे नाव देता आलं तसं इथं देताना दोघांचे कलर म्हणजे काय ते ग्रेइशच आहे किंवा ब्लॅकिश मध्येच मोडतात. ठीक आहे, बट यू कॅन सी दिस वन इज क्रिस्टलाइन विच इज मेटॅलिक इन नेचर अँड दिस वन इज amorphous नॉन मेटॅलिक इन नेचर. ठीक आहे, कळालं? So amorphous and crystalline. Always remember amorphous is non-metallic and crystalline is metallic. जसं इथं सुद्धा तुम्हाला दिसेल amorphous non-metallic आहे, crystalline metallic. फक्त इथं कलर्स असल्यामुळे कलरची नावं देत आली. ओके, आणि लास्ट वन पोलोनियम. पोलोनियम मेटल आहे का मेटलॉइड आहे? पोलोनियम जो आहे तो मेटल आहे का मेटलॉइड आहे? सो ते आधी सांगा म्हणजे सोपं जाईल. हे दोघ जण मेटलॉइड्स होते बरोबर ना, त्याच्यामुळे आपल्याला एक amorphous आणि एक क्रिस्टलाइन मिळालं. पण पोलोनियम इज अ मेटल, त्याच्यामुळे तिथे amorphous काय मिळणार नाही. ठीक आहे, हे एक माहिती असू दे. पोलोनियम इज अ मेटल. सो विल गेट अगेन 2 टाइप्स, अल्फा अँड बीटा. अल्फा क्यूबिक अँड बीटा क्यूबिक. ठीक आहे, अल्फा क्यूबिक अँड बीटा क्यूबिक. दिसतात ना ही स्ट्रक्चर्स? खूप छोटी काढलेली आहे, काढून घेऊ नका स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर्स तुम्हाला विचारणार नाहीये, फक्त नावं लिहा. अल्फा क्यूबिक आणि बीटा क्यूबिक. अल्फा क्यूबिक म्हणजे काय, तर सगळे इथं 90 डिग्री अँगल आहेत आणि बीटा मध्ये काय झालंय, अल्फाचा अँगल 90 नी कमी झाला, 90 डिग्री पेक्षा कमी झाला आणि बीटाचा 90 डिग्रीनी वाढला. थोडासा टिल्ट केला आपण, तो जो काय क्यूब होता त्याला थोडंसं तिरकं केलं आणि मग त्याचं नाव होतं रॉम्बोहेड्रा. नाव काय होतं? रॉम्बोहेड्रा. कळालं? सो इट कॅन शो इट इज प्रेझेंट इन सिंपल क्यूब और इन रॉम्बोहेड्रा. ओके, सिंपल क्यूब असेल तर अल्फा म्हणायचं आणि रॉम्बोहेड्रा असेल तर बीटा पोलोनियम म्हणायचं. ओके, अल्फा पोलोनियम सिंपल क्यूब, बीटा पोलोनियम रॉम्बोहेड्रा. ओके, सी व्हॉट इज रिटन ओव्हर हियर. पोलोनियम इज अ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट दॅट एक्झिस्ट इन 2 मेटॅलिक इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन्स मेटॅलिक फॉर्म मध्येच आहेत कारण की ते मेटलच आहे. Alpha form is only known example of simple cubic crystal. Beta form is rhombohedra. The structure of polonium has been characterized by X-ray diffraction and electron diffraction. ही 2 टेक्निक्सची नाव आहेत. तुम्ही ऐकलीत का ही नावं? एक्सरे डिफ्रॅक्शन आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन नावं ऐकलीत का ही? येस ऑर नो? एक्सरे डिफ्रॅक्शन आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन, ते नुसतं डिफ्रॅक्शन ऐकलं असेल ना. ऍक्च्युअली जेव्हा हे जे स्टडी करतात ना ही स्ट्रक्चर्स, की हे मगाशी आपण याचं बघितलं रॉम्बोहेड्री, काय ते रॉम्बस स्ट्रक्चर होतं किंवा मोनोक्लिनिक स्ट्रक्चर किंवा हे क्युबिकल स्ट्रक्चर आहे, हे तिरकं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर्स बघायचे कसे? काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट पाहिजे. येते लक्षात? म्हणजे कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट पाहिजे की ज्याच्यामध्ये हे स्टडी केले जातात, स्ट्रक्चर स्टडी केले जातात. आता मी त्याचं सायंटिफिक तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देत नाहीये, फक्त इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगते की हे जे स्ट्रक्चर स्टडी केले जातात किंवा हे प्लेन्स असतील किंवा अल्फा बीटा गॅमाचे अँगल्स असतील. ठीक आहे, किंवा मगाशी आपण बॉन्ड लेंथ बघितली, जेव्हा आपण क्राउन सल्फर बघितला तेव्हा बॉन्ड लेंथ लिहिलेली बघितली, बरोबर आहे. सो हे सगळं मोजण्यासाठी काहीतरी पट्टी पेन्सिल कोनमापक काहीतरी पाहिजे, बरोबर आहे ना. अँगल मोजायचा आहे, लेंथ मोजायची आहे, मग हे सगळं मोजमाप कुठं होतं? तर डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रोस्कोपी. नेम ऑफ दिस स्पेक्ट्रोस्कोपी इज डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे,
आणि या डिफ्रॅक्शन मध्ये समजा तुम्ही एक्सरे वापरले तर एक्सरे डिफ्रॅक्शन आणि इलेक्ट्रॉन्सची बीम वापरली तर इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन. ठीक आहे. सो डिफ्रॅक्शन मध्ये ऍक्च्युली वेगवेगळ्या मध्ये ते म्हणजे जसं एखादा लाईट या प्लेन वरनं पास केला तर हे प्लेन म्हणजे थोडक्यात याची सावली कशी दिसणार आहे त्याचा स्टडी केला जातो. कळतं ना. याच्यावरती जर का लाईट पास केला तरी तर त्याची शॅडो पडणार आहे. इट इज लाईक दॅट. म्हणजे मी जेवढं समजेल तेवढं सिम्प्लिफिकेशन करून सांगते आणि मग त्याच्यानुसार याचा स्टडी केला जातो. कळलं. आतापुरतं एवढंच लक्षात ठेवा की डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रोस्कोपी असते आणि वेगवेगळे रेस त्याच्यात वापरले जातात. एक्सरे किंवा इलेक्ट्रॉन्सची बीम वापरतात आणि त्यामुळे तुम्हाला हे स्ट्रक्चर्स डिटरमाइन करता येतं. कळलं. वी कॅन डिटरमाइन दी स्ट्रक्चर्स हाऊ दे आर एक्झिस्टिंग. ओके. सो जस्ट कीप एकदा आपण हे करूयात, रिवाइज करूयात. ऑक्सिजनचे कोणते ॲलोट्रॉप्स आहेत? व्हॉट आर द ॲलोट्रॉप्स ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजनचे ॲलोट्रॉप्स कोणते आहेत? O2 अँड O3. दोघं जण गॅस फेज मध्ये आहेत. बरोबर आहे. दोघं जण गॅस फेज मध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांचं काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर वगैरे काही बघायची गरज नाही. पण आपण बॉन्ड ऑर्डर बघितली होती. O2 ची बॉन्ड ऑर्डर आहे 2 आणि O3 ची बॉन्ड ऑर्डर आहे 1.5. ठीक आहे. त्याच्यानंतर सल्फर. सल्फरचे कोणते ॲलोट्रॉप्स आहेत? मेन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स कोणते आहेत सल्फरचे? अल्फा अँड बीटा किंवा रॉम्बो अँड मोनोक्लिनिक. बरोबर. रॉम्बस आणि मोनोक्लिनिक किंवा अल्फा आणि बीटा जसं पाहिजे तसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर H2 मॉलिक्यूल कोणत्या फेज मध्ये असतो? H2 इन विच फेज इट इज प्रेझेंट? H2 प्रेझेंट इन अ गॅस फेज और वेपर फेज. ओके. S6. S6 चा शेप काय असतो? S6 6 आकडा. व्हॉट इज द शेप ऑफ S6 मॉलिक्यूल? इट इज अ चेअर लाईक और चेअर शेप. ओके. S8 चा शेप काय असतो? S8 इज क्राउन शेप. ठीक आहे. S8 इज क्राउन शेप. बोट शेप नका लिहू बरं का तिथे. आणि S6 आणि S6 आणि S8 या दोघांना एकत्र काय म्हणतात? पकड रिंग्स. ओके. त्या दोघांचंही कॉमन नेम काय आहे? पकड रिंग्स. की रिंग प्लेनर नाही राहत. रिंग मध्ये काही काही पॉईंट आपण वर किंवा खाली ओढून घेतो. कळलं. त्याच्यानंतर सेलेनियमचे 2 ॲलोट्रॉप्स कोणते? सेलेनियमचे 2 ॲलोट्रॉप्स रेड अँड ग्रे. ओके. किंवा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक म्हणजे ते माहिती पाहिजे. जेव्हा तुम्हाला अगदी नोट्स मध्ये क्वेश्चन येईल एक्सप्लेनेशन मध्ये तर तेव्हा कसं लिहायचं? देअर आर टू ॲलोट्रॉप्स ऑफ सेलेनियम रेड अँड ग्रे आउट ऑफ विच रेड इज नॉन मेटॅलिक अँड ग्रे इज मेटॅलिक. ठीक आहे. त्याच्यानंतर टेल्युरियमचे बघितलेत कोणते 2 ॲलोट्रॉप्स आहेत? त्यांचं नावच रेड सेलेनियम आणि ग्रे सेलेनियम. जसं आपण फॉस्फरस मध्ये लिहिले ना रेड फॉस्फरस येलो फॉस्फरस तसं याची नाव आहे. टेल्युरियम मध्ये सुद्धा दोघांचा कलर सेम आहे त्याच्यामुळे मग फक्त त्यांच्या लुक वरनं नावं दिली आहेत. एक आहे अमॉर्फस आणि दुसरा आहे क्रिस्टलाइन. ठीक आहे. अगेन अमॉर्फस असणारे नॉन मेटॅलिक, क्रिस्टलाइन असणारे मेटॅलिक. त्याच्यानंतर पोलोनियम हा स्वतःच मेटल आहे त्याच्यामुळे अमॉर्फस काय मिळणार नाही. पण 2 वेगवेगळे क्रिस्टल्स दिसतात. एक आहे सिंपल क्युबिक आणि दुसरा आहे रॉम्बोहेड्रा. ओके. सिंपल क्युबिक म्हणजे काय? ऑल द अँगल्स आर 90 डिग्रीज आणि रॉम्बोहेड्रा म्हणजे काय? दिस अँगल्स आर नॉट 90 डिग्रीज. ओके. 90 डिग्री एक्झॅक्टली नसतात त्याच्यामुळे तो थोडासा तिरका आपल्याला दिसतो. कळाले. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल दीज ॲलोट्रॉप्स ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. आणि आता ग्रुप 17 चे ॲलोट्रॉप्स बघायचे आहात ना तयार? लेट अस स्टार्ट विथ ॲलोट्रॉप्स ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्स. करायची सुरुवात. पण आपलं नशीब चांगलं आहे की ग्रुप 17 एलिमेंट्सला ॲलोट्रॉप्स नाहीये. ग्रुप 17 एलिमेंट सगळे डायअटॉमिक आहेत. नाही घाबरू नका. उद्या पण बघायची गरज नाहीये. ॲलोट्रॉप्सच नाहीये. ग्रुप 17 ला ॲलोट्रॉप्स नाहीयेत. सगळेजण आपण बघितले होते सगळे डायअटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे F2 Cl2 Br2 I2. F2 Cl2 Br2 I2. सो इट इज व्हेरी गुड दॅट दे हॅव नो ॲलोट्रॉप्स. किंवा आपल्याला ॲलोट्रॉपी मध्ये पी ब्लॉक मध्ये म्हणजे 12वीच्या पी ब्लॉक मध्ये 16-17 एलिमेंट मधला फक्त 16 ग्रुप स्टडी करायचा.
कळालं? 17 आणि 17 मध्ये सगळे डायटॉमिक आहेत आणि 18 मधले सगळे मोनो ॲटॉमिक आहेत. त्याच्यामुळे दोघांमध्येही इलेक्ट्रॉन्स काही मिळतच नाही. कळालं? फक्त एक पॉइंट आहे, तो तुम्ही पुस्तकातनं नंतर करा. फक्त इथं तुम्हाला एक्सप्लेन करते, नंतर तुम्ही पुस्तकातनं हे नीट वाचलं तरी चालेल. जो सेलेनियम आहे की नाही, मगाशी आपण सेलेनियमचे इलेक्ट्रॉन्स बघितले. त्यातला जो मेटॅलिक इलेक्ट्रॉप आहे, त्याचा उपयोग कुठे केला जातो? तर झेरॉक्सच्या मशीनमध्ये. ठीक आहे? झेरॉक्सच्या मशीनमध्ये त्या सेलेनियमचा यूज होतो. तर हे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही नीट वाचा एकदा. मी तुम्हाला फास्टमध्ये सांगते, नंतर तुम्ही बघा. की काय केलं जातं इथे या बाजूनी आपण झेरॉक्सचं तुम्ही मशीन पाहिलं असेल की एका बाजूने आपण पेपर पाठवतो मग तो इकडनं असं गरम होतो बघा इकडं काहीतरी त्याच्यावर हिटिंग वगैरे होतं आणि इकडं बाहेर येताना त्याच्यावरती लिहिलेलं असतं म्हणजे जी काय आपली कॉपी असेल त्याच्यावरती झेरॉक्स मध्ये प्रिंट आउट आलेली असते कळालं आणि आपल्या ज्या पेजची झेरॉक्स काढायची ते मशीन आपण तिथं वरती लावतो बरोबर ना ज्या पेजची झेरॉक्स काढायची ते आपण इथं पालथं टाकतो वरती आणि आतमध्ये कुठला तरी ड्रम असतो आणि मग तो असं गोल रोटेट होत असतो आणि आपला पेपर इकडं प्रिंट आउट होऊन तयार होत असतो ठीक आहे याच्यामध्ये काय केलं जातं सेलेनियम कोटेड रोटेटिंग ड्रम बनवलेलं असतं ठीक आहे सेलेनियम म्हणजे मेटल सेलेनियम मेटलचं कोटिंग केलेलं असतं मेटल म्हणलं की इलेक्ट्रिसिटी आली कंडक्टिव्हिटी आली कळालं सो याला इलेक्ट्रिकल चार्ज दिला जातो पहिल्यांदा ड्रम क्लीन असतो नंतर इलेक्ट्रिकल चार्ज द्यायचा चार्ज दिल्यानंतर इथं लाईटशी एक्सपोज करायचं तुम्हाला माहित असेल ना जेव्हा झेरॉक्स काढतो तेव्हा असं एक लाईट फिरते इकडनं बरोबर ना असा एक प्रकाश असा फिरताना दिसतो आपल्याला तर जेव्हा लाईट एक्सपोज होतो तेव्हा याच्यावरती जे काय लिहिलेलं असेल जेवढं जेवढं लिहिलेलं असेल तेवढ्या प्रकारात इथं अंधार पडतो बाकीच्या ठिकाणी उजेड असतो कळतंय जेवढं रायटिंग पॉईंट असतील त्याच्यावरचे तेवढं इथं ब्लॅक ब्लॅक दिसणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी व्हाईट पेपर आहे तो व्हाईटच राहतो कळलं आणि मग ते जे काय आहे ते कॅरी फॉरवर्ड होतं इमेज इथं डेव्हलप होते आणि खाली मग ती पेपरवरती ट्रान्सफर होते ठीक आहे टोनर माहिती असेल तुम्ही शब्द ऐकला असेल टोनर टोनर म्हणजे शाई असते की ज्याच्यातनं ते कागद याच्यावरती उतरतं आणि ही जी शाई असते टोनर दीज आर द चार्ज पार्टिकल्स जसं इथं पॉझिटिव्ह चार्ज दिला जातो तसं टोनरला निगेटिव्ह चार्ज असतो आणि मग इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन होतं आणि टोनरचे मॉलिक्यूल सगळे खाली जाऊन बसतात मग त्या पेपरवरती जाऊन ते चिकटतात आणि पेपरवरती चिकटल्यामुळे वरती आलं की इथे तुम्हाला ते रायटिंग मध्ये मटेरियल मिळतं येते लक्षात आणि थोडंसं इथं हीट केली जाते तुम्हाला माहित असेल की झेरॉक्स केल्यानंतर तो कागद जरासा गरम लागतो आपल्याला तो कागद गरम का लागतो तर टोनर फिक्स करण्यासाठी हीट दिली जाते की नंतर त्या कागदावरनं तो टोनर किंवा ते कलर निघून जाऊ नये येते लक्षात तर झेरॉक्सच्या मशीनमध्ये इथं इलेक्ट्रिसिटी आणि सेलेनियम याचा यूज केलाय आणि झेरॉक्सचं काम केलंय तुम्ही एकदा पुस्तकात ना म्हणजे आपल्या बोर्डच्या बुकमध्ये हे दिलेलं आहे फोटो कॉपी प्रोसेस ती नीट वाचा ठीक आहे रादर याचे तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओज बघितलं तर अजून जास्त तुम्हाला नीट समजेल तर आता आपण इथं थांबूयात आणि उद्यापासून थोडे इलेक्ट्रॉपी वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि नवीन पॉईंट सुरू करूयात ओके so let us stop here so you can leave this meeting बरं आधीचं लिहायचं राहिले त्यांचं दाखवते होमवर्क तुम्हाला रविवारी टेस्ट आहे म्हणून मी होमवर्क दिलेला नाहीये कोणतं लिहायचं राहिलंय टेस्टचा अभ्यास करताय ना म्हणून होमवर्क नाहीये हे पुस्तकात आहे हे नाही लिहिलं तरी चालेल देन गुड बाय